लोकांना कळतं कसं की तुझे काय काय रेसेस आहेत? क्रायटेरियम जे असतात त्या बेसिकली छोटा लूप असतो, Okay. मे बी 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अच्छा. मॅक्सिमम 2-2.5 किलोमीटर. अच्छा. त्याच्याहून जास्ती नॉर्मली नाही अच्छा. ठेवत क्रायटेरियम. सगळे जे पहिल्यापासून पहिल्या जे इव्हेंटला होते ते आज पण आहेत. Nice. दॅट्स अ सही रिअली है. For beginners or for leisure cyclists, Chandni Chowk is also a climb. So specify the climb. येस 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 येस. एक मेंटल ब्लॉक असतो की अरे बरोबर. एवढं मोठं आहे ते बरोबर. मला जमेल का नाही. बरोबर. पण जोपर्यंत तुम्ही ते ट्राय करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुमच्या आता लिमिट्स कुठे आहेत. ग्रासरूट्स जे स्पोर्ट्स आहे ते कुठल्या प्रकारे ते हँडल करतात असं. आणि मला ते लाईक लोकांना एनकरेज करायचं ऍक्च्युली Okay. की या पार्टिसिपेट करा, कारण इट्स अ वंडरफुल एन्व्हायरमेंट टू. राईट. ऍक्च्युली त्या लोकांना ना अजूनही ह्या गोष्टींचं अट्रॅक्शन आहे Right. आणि प्रॉब्ली दिस इज वेअर द ग्रास रूट्स Yes. दॅट यू आर सेइंग माइट Yes, जस्ट 100%. स्टार्ट पिकिंग अप. 100%. यू जस्ट हॅव टू प्रूव्ह टू युअरसेल्फ दॅट यू बरोबर. हॅव फिनिश द इव्हेंट. बरोबर. त्यामध्ये ते छान एक माहोल असतो आणि मग एंडला गेल्यावर खूप मजा येते सगळ्यांना आणि रस्त्यावर लोक म्हणत असतात की अरे का करतोय आणि पोहोचल्यावर सगळे म्हणतात नाही नेक्स्ट इयर परत करायचं. बरोबर. वेलकम टू सीझन 3 ऑफ द स्पीकिंग व्हील शो. आज थोडासा वेगळा टॉपिक आहे. इट्स अबाउट कॉम्पिटिटिव्ह सायकलिंग. कॉम्पिटिटिव्ह सायकलिंग जनरली इन्व्हॉल्व्स टाईम ट्रायल और टाइम्ड रेसेस किंवा क्लाइम्बिंग challenges and things like that. So in Pune, Western State Sports Management or WSSM is the pioneer in arranging these races or organizing these races. आणि त्याचा मेन करता धरता सिद्धार्थ हिवरेकर इज द गेस्ट टुडे. सो वेलकम सिद्धार्थ. बरेच दिवसापासून आमचं जनरली बोलण्यात आलं होतं आणि त्याच्या काही रेसेस आम्ही पार्टिसिपेट केल्या आहेत. वन ऑफ आवर फेवरेट इज द मॉन्सून क्लाइम्बिंग चॅलेंज आणि आपण त्याच्यावर सगळ्यावर बोलूच. बेसिकली टुडे वी आर गोइंग टू टॉक विथ सिद्धार्थ अबाउट कॉम्पिटिटिव्ह सायकलिंग, हाऊ टफ इट इज टू or what are the challenges and aspects in organizing races. So आपण ओळखतोच पण बहुतेक सगळी लोक नसतील ओळखत तुला. सो तुझ्याबद्दल थोडंसं एक बॅकग्राऊंड दे मला. सो माझं नाव सिद्धार्थ हिवरेकर आहे आणि WSSM म्हणून एक सॉर्ट ऑफ एक छोटंसं ऑर्गनायझेशन आहे माझं इथे. आम्ही मोस्टली सायकलिंगच्या रेसेस आणि बाकी एन्ड्युरन्स स्पोर्ट्सच्या रेसेस ऑर्गनाईज करतो. प्रिडॉमिनेंटली सायकलिंगमध्ये आहे, पण मग कॉर्पोरेट इव्हेंट्स वगैरे जर काही असले तर मग ते सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्सचे इव्हेंट्स असे ऑर्गनाईज करतो. राईट. आणि आय थिंक यू हॅव डन अ स्पोर्ट्स मॅनेजमेंट डिग्री, राईट? बरोबर. सो मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो 2012 ते ऑलमोस्ट एंड ऑफ 16. सो ऑलमोस्ट 5 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये होतो. पर्थला असायचो. आत्ताच तिकडे मस्त रोड नॅशनलचा सायकलिंगच्या चालू होत्या, मी जस्ट बघून आलो आता. तर या तिकडे ऑलमोस्ट 5 वर्ष होतो. माझं मास्टर्स केलं तिकडे. त्याच्यानंतर सायकलिंगमध्ये थोडे दिवस काम करत होतो. राईट. वेस्ट सायकल नावाचं त्यांचं एक ऑर्गनायझेशन जे आहे, स्टेट स्पोर्टिंग ऑर्गनायझेशन म्हणतात त्याला. ओके. विच टेक्स केअर ऑफ सायकलिंग इन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, ऑल टाइप्स ऑफ सायकलिंग. ओके. तर मग त्याच्यामध्ये थोडंसं काम करत होतो आणि नंतर व्हॉलीबॉलमध्ये काम करत होतो. ओ ओके. सो असं दोन्ही कामं झाल्यानंतर बाय द एंड ऑफ 2016 आय केम बॅक ओव्हर हिअर जस्ट टू स्टार्ट समथिंग फॉर माय सेल्फ. नाईस. आणि मग जो तिकडचा जो एक्सपिरियन्स होता इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचा किंवा आहे, सो आय वॉन्टेड टू सॉर्ट ऑफ रेप्लिकेट इट ओव्हर हिअर, की तिथले जे कम्युनिटी इव्हेंट्स किंवा लोकल जे ग्रासरूट इव्हेंट्स जसे ऑर्गनाईज करतात, सो तसे मला इकडे ऑर्गनाईज करायचे होते कॉम्पिटिटिव्ह टाईपचे. ओके. आणि दॅट्स वेअर इट बेसिकली ऑल स्टार्टेड फॉर मी. ओके. आणि तू हे WSSM चालू करायच्या आधी तू स्वतः यू यूज टू टेक पार्ट इन रेसेस का? हां. सो नॉट अ लॉट. Okay. पण मी सायकलिंग बेसिकली 2012ला जायच्या आधी जस्ट थोडंसं चालू केलं 2011 ओके मध्ये. ओके. आणि मग ऑब्व्हियसली सायकलिंग आवडतंय म्हणून तिकडे गेल्यावर एक मस्त माझी पहिली रोड बाईक घेतली तिकडे गेल्यावर युनीमध्ये असतानाच. ओके. सो जस्ट युनी झाली की त्याच्यानंतर जेव्हा वेस्ट सायकलमध्ये काम करत होतो त्याच्यानंतर तेव्हा एक क्रिटमध्ये भाग घेतलेला. ओके. आणि क्रिट म्हणजे क्रायटेरियम रेसिंग असतं आणि मग त्यांच्याकडे असे 4 लेव्हल्स असतात त्या रेसिंगमध्ये. सो देर इज अ कॅटेगरी 1, कॅट 2, कॅट 3, कॅट 4 असे.
राईट. सो मी अगदी लाईक बेसिक स्टार्टर नूब, सो आय पार्टिसिपेटेड इन कॅट 4. ओके. आणि मस्त असा 1 किलोमीटरचा लूप होता तो. राईट. व्यवस्थित असं ग्राउंड होतं तिकडे, तो आतमध्ये लूप होता. राईट. आणि पहिलाच एक्सपिरियन्स असं, सगळे लहान मुलं होते असे 18 वर्ष 19 वर्ष, मस्त सगळ्यांकडे एसवर्क्सच्या बाईक्स होत्या, माझ्याकडे आपली मेरिडा ॲल्युमिनियम बाईक. आणि या लाईक उतरलो त्या ह्याला, आणि इन अ फ्यू मिनिट्स, ती काहीतरी आय थिंक 20 मिनिटाची होती ती रेस. ओके. सो नॉर्मली तिकडे क्रायटेरियम्स असतात जे टाईम वाईज असतात, आणि मग +1 लॅप, +2 लॅप, +3 लॅप्स ओके. अशा असतात. सो यू हॅव टू डू अ सर्टन अमाऊंट ऑफ टाईम, आणि त्याच्यानंतर 1 लॅप किंवा 2 लॅप किंवा 3 लॅप. ओके. ओके. सो माझी जी होती ती 20 मिनिटं +1 लॅपची होती. ओके. तर पहिल्या 10 मिनिटात मला सगळ्यांनी ओव्हरलॅप केलेलं. आणि एकदा ओव्हरलॅप झाल्यावर यू जस्ट हॅव टू सिट डाऊन. सो दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ रेसिंग. ओके. त्याच्यानंतर मग परत इथे आल्यावर 1-2 रेसेस केल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली बाकीच्या रेसेस जास्ती होत नाहीत पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तर मग त्याच्यामुळे मला जेवढं स्वतःला पार्टिसिपेट करायला आवडतं तेवढं करता येत नाही. ओके. पण या परत आल्यावर इथे एक चॅम्पियन स्पोर्टिफ नावाची एक रेस व्हायची. ओके. ती सगळीकडे व्हायची आपल्या इंडियामध्ये, आणि दे यूज टू सिलेक्ट टॉप 3 विनर्स ऑफ दीज कॅटेगरीज. ओके. तर त्याच्यामध्ये भाग घेतलेला. आय थिंक मी 16वा का 17वा आलेलो त्या रेसमध्ये, पण इतकं आवडलेलं, खूप मजा आलेली. अच्छा. आणि सो दॅट वॉज अनदर थिंग. आणि मग आपले बाकीच्या ज्या हिल क्लाइंब, आता चिपळूणची रेस असते त्याच्यामध्ये भाग घेतलाय. ओके. ओके. अशा आवडतं म्हणजे मला बेसिकली. मग when did you decide to start WSSM or Western State Sports Management, आणि what was that kind of a trigger that made you start it? सो ऑस्ट्रेलियामध्ये आता लाईक लिटरली मी तिकडे काम करायचो, त्याच्यामुळे मी बघायचो की तिकडचं ग्रासरूट्स जे स्पोर्ट्स आहे ते कुठल्या प्रकारे ते हँडल करतात असं. आय थिंक दॅट वॉज वन ऑफ माय थिंग्स की बाबा इथे आल्यावर मला हे असं काहीतरी चालू करायला आवडेल. ओके. तो आय थिंक तो एक विचार होता की तिकडचं जर आपल्याला इथे रेप्लिकेट करता आलं ओके तर दॅट वुड help a lot of younger kids into the sport of cycling. ओके. So I think that was the trigger to start. ओके. आणि ते आय थिंक अजूनही चालू आहे ते. नाईस. नाईस. आवड आहे म्हणून ते चालू आहे अजून. नाईस. आणि यू हॅव अ टीम ऑफ व्हॉलंटियर्स किंवा तुझी स्टाफ आहे, एम्प्लॉईड आहे, कसं, हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ WSSM? हां, नाही ॲक्च्युली WSSMला असं स्ट्रक्चर ॲज सच म्हणजे ऑर्गनायझेशन वाईज बघायला गेलं तर इट्स जस्ट मी. ओके. पण माझ्याबरोबर देर इज अ लॉट ऑफ व्हॉलंटियर्स हू हेल्प आउट विथ इच अँड एव्हरी इव्हेंट. म्हणजे लिटरली माझ्याकडे माझ्याबरोबर जे पहिल्यापासनं आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल किरीट आहे, देवरथ आहे, राईट. सो दीज गाईज हॅव बीन देअर सिन्स द स्टार्ट. राईट. आणि ह्याच्यातनं बाकी त्यांना काही म्हणजे लाईक मॉनिटरी प्रॉफिट तर नाहीच आहे, पण दे आर जस्ट देअर बिकॉज दे लव्ह द स्पोर्ट. राईट. आणि आय एम व्हेरी थँकफुल की असे सगळे लोक आहेत. करेक्ट. हू आर देअर टू हेल्प मी इम्प्लिमेंट एनी इव्हेंट. राईट. आणि लिटरली फक्त त्यांच्यामुळे तो इव्हेंट होतो. येस, आपण प्लॅनिंग आपण करू शकतो, ऑन ग्राउंड जे ऑन द डे लागतं. हो, कारण दॅट इज अ बिग टीम दॅट यू नीड. या दॅट्स व्हॉट. म्हणजे आज सकाळची आता रेस झाली, 42 का 43 रजिस्ट्रेशन होते. पण त्या 43 रजिस्ट्रेशनला आम्हाला 10 ते 11 व्हॉलंटियर्स कंपल्सरी लागतात. करेक्ट. आणि ते जर नसले तर इट्स नॉट गोइंग टू हॅपन. राईट. असं आहे. सो थँकफुली वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव एन्थुझियास्टिक व्हॉलंटियर्स फ्रॉम द सायकलिंग और रनिंग कम्युनिटी. राईट. जे मदत करतात. सही आहे. मस्त. आणि काय, व्हॉट वॉज द डेट और द इयर दॅट इट स्टार्टेड? 2016 मध्ये पहिला इव्हेंट ऑर्गनाईज केला. आणि दॅट वॉज सो दॅट वॉज ॲक्च्युली अ रनिंग इव्हेंट. ओके. ओके. सो वी स्टार्टेड ऑफ विथ रनिंग इव्हेंट. त्याच्यानंतर कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये पण रनिंग इव्हेंटच होता. ओके. 2016 मध्ये एक छोटा DC मध्ये एक अगदी छोटासा भाग होता व्हेन्यू मॅनेजमेंटमध्ये. ओके. दॅट्स व्हेन आय स्टार्टेड माय असोसिएशन विथ DC. ओके. DC इज बेसिकली डेक्कन क्लिफहँगर. येस. द फर्स्ट cycling race was 2017, which was
म्हणजे इट वॉज नॉट अ ट्रेडिशनल रेस पण हिल क्लाइम्ब चॅलेंज आपण म्हणू शकतो. हो हो हो. दॅट वॉज बापदेव घाट. ओ अच्छा. नाईस. या सो 2017 मध्ये बापदेव घाट 3दा अच्छा. ओके. सगळ्या कॅटेगरीजला. नाईस. मस्त मजा आलेली तेव्हा. नाईस. लिटरली आय स्टील रिमेंबर वी हॅड लाईक 23-25 पार्टिसिपेंट्स फॉर द फर्स्ट वन. आय वॉज व्हेरी हॅपी. कारण माझ्या पहिल्या इव्हेंटला 20-25 पार्टिसिपेंट झाले. आणि आय थिंक देर इज अ लॉट ऑफ पीपल हु आर participating back then who are still participating. ओके. सो फॉर एक्झाम्पल आदित्य पंक्षे आहेत, ते असतात नेहमी. अविनाश फडणीस होते, विठ्ठल होता, सुदर्शन होता. अच्छा. बिग नेम्स. या सगळेच, म्हणजे असं काही नाही. किरीट होता तेव्हा पहिल्या याला. तेव्हा तर मी किरीटला ओळखायचो पण नाही. बरोबर. त्याच्यानंतर महेश होता. सो असे सगळे जे पहिल्यापासनं पहिल्या जे इव्हेंटला होते ते आज पण आहेत. दॅट्स अ रिअली, म्हणजे मला पर्सनली ते खूप बरं वाटतं की लॉयल कस्टमर्स पेक्षा बाबा त्यांची पण स्वतःची एक थोडंसं, या आय अंडरस्टँड, त्यांची पण एक थोडीशी स्वतःची अजूनही सायकलिंगची आवड आहे ती राहिली आहे. कारण मी ओव्हर द पिरियड ऑफ से 8-9 इयर्स मी बघितलं आहे की फॉर व्हेरियस रिझन्स की लोकांची जी सायकलिंगची आवड आय थिंक थोडीशी कमी व्हायला लागली. ओके. पण आय मीन आहेत त्याच्यात बरेचसे लोक अजूनही. दॅट्स अ गुड थिंग. आमच्यासारखे जे मॉन्सून क्लासिक करतातच. डेफिनेटली. आय मीन या. व्हॉट आर द टाईप्स ऑफ रेसेस? म्हणजे आता तुझ्या रेस, मला असं माहिती आहे की टाईम ट्रायल असते किंवा आता तुझी क्रिट म्हटलं ते असतं किंवा क्लाइम्बिंग चॅलेंज असतो. तर असे काय तू डेफिनेशन्स किंवा टाईप्स सांगू शकतोस? सो या आय मीन मी मोस्टली रोड सायकलिंगमध्ये हे करतो, ऑर्गनाईज करतो इव्हेंट्स. त्याच्यामुळे आपण रोड सायकलिंग जर बघायला गेलो तर एकतर रोड रेसेस असतात. ओके. त्याच्याबरोबर टाईम ट्रायल्स असतात. बरोबर. क्रायटेरियम्स असतात. सो दीज 3 आय थिंक आर द मेन सॉर्ट ऑफ मेन इव्हेंट. ह्या तिघांमध्ये डिफरन्स काय? सो रोड रेस म्हणजे मास्टर आर्ट असते. ओके. तेव्हा लाईक 100-150 लोक एका वेळेस चालू करतात. बरोबर. आणि द फर्स्ट पर्सन टू क्रॉस द लाईन, फिनिश लाईन, इज द विनर. राईट. सो दॅट्स बेसिकली दॅट्स राईट. सो इट्स लाईक अ बेसिक रेस जी आपण लहानपणापासून रनिंग रेस, बरोबर, काही जी रेस सगळ्यांनी चालू करायचं आणि पहिला जो फिनिश करणार तो जिंकला. सो दॅट्स अ रोड रेस. त्याच्यानंतर टाइम ट्रायल जे असतात त्याला म्हणजे नॉट गेटिंग इन टू लाईक त्याची वेगळी बाईक असते वगैरे वगैरे. पण फॉर्मॅटमध्ये जर आपण हे बघितलं, डिफरन्स बघितला, तर मग त्याच्यात एका वेळेस एकच स्टार्ट करतो. राईट. आणि डिस्टन्स ठरलेला असतो. राईट. आणि सगळ्यांचा टाइम घेतला जातो. राईट. आणि ज्याचा टाइम सगळ्यात कमी बेसिकली दे आर द विनर. 1 मिनिटाची गॅप असते, 1.5 मिनिटाची गॅप असते, डिपेंडिंग ऑन कसं. एकाला 10 वाजता सोडलं तर 10:01 ला दुसरा, 10:02 तिसरा असं. ओके. सो दॅट्स टाइम ट्रायल्स. राईट. क्रायटेरियम जे असतात त्या बेसिकली छोटा लूप असतो, मे बी 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, मॅक्सिमम 2-2.5 किलोमीटर. अच्छा. त्याच्याहून जास्ती नॉर्मली नाही ठेवत क्रायटेरियम्स. थोडासा टेक्निकल असतो आणि इट्स अ सुपर फास्ट पेस्ड रेस. ओके. त्याची मजा अशी आहे की त्याच्यात स्पेक्टेटर्सला पण खूप मजा येते बघायला. कारण रोड रेस म्हणजे कसं एकदा तुम्ही चालू केलं की एंडला तुम्हाला दिसतात. पण इथे कसं एक छोटासा लूप असला, 1-1.5 किलोमीटरचा जरी लूप असला तरी आपल्याला कंटिन्युअस सगळे ते रायडर्स बघायला मिळतात. तर त्याची एक मजा वेगळी आणि सुपर फास्ट असतात सगळे. बरोबर. सो दॅट्स अ फन टाईप. जनरली किती लूप्स असतात की असं काय? नाही. सो म्हणजे असं काही त्याला हे नाहीये, स्टँडर्ड काही नाही. ओके. बाहेर करताना ते टाइम वाईज ठेवतात. ओके. नॉर्मली असं 60 एलिट जर आपण कॅटेगरी बघायला गेलो तर 60 मिनिटं प्लस 2 लॅब्स किंवा 3 लॅब्स असं असतं. ओके. डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स ऑफ द लॅब. किंवा मग जर थोडीशी कमी कॅटेगरी अमेच्युअर्स बघायला गेलं तर मग
30 मिनिटं असेल, 40 मिनिटं ओके. असेल, असं असतं. आणि दिस इज सिमिलर टू व्हॉट हॅपन्स इन अ वेलोड्रोम की नाही? नाही, दॅट्स अ कम्प्लिटली different- इट्स अ कम्प्लिटली डिफरंट Okay. आहे. दॅट्स अ ट्रॅक थिंग. ओके. त्याच्या सायकल्स पण वेगळ्या असतात आणि Correct, हे correct. असतात. सो करेक्ट तसं हे नाही. करेक्ट. आणि मग बाकी म्हणजे सो आय नो दॅट यू हॅव ऑर्गनाइज्ड अ क्लाइम्बिंग चॅलेंज दॅट आपण सिंहगड एक केलं, नंतर जर्सेसवर केलं. सो यू डू रिपीट्स ऑफ दोज क्लाइम्ब. सो ते पण एक आय थिंक दॅट्स अ डिफरंट हे. सो आता हिल क्लाइम्ब बेसिकली Right. दॅट्स अ कम्प्लिटली डिफरंट चॅलेंज एज वेल. सो मग त्याच्यामध्ये आपल्याला रेस कशी करू शकतो, हां. मग 3दा आपण टाइम घ्यायचा, मग तो बेसिकली समअप करायचा आणि समवन ॲज द लीस्ट टाइम इज द विनर. बरं. सो असं एक हे असतं. पण त्याच्यात पण एक मजा असते की इट्स जस्ट अपहिल आणि मग डाऊनहिल कॅल्क्युलेट होत नाही. सो एक ती पण सेफ्टी वाईज पण ते चांगलं आहे आणि मजा पण त्याच्यात कम्प्लिटली वेगळी असते. करेक्ट. आणि मग हे तू जेव्हा प्लॅन करतोस तेव्हा रेकीज असतात, म्हणजे आता अगेन लाईक यू मेन्शन की रोड रेसला प्रॉब्ली द डिस्टन्स इज लॉंगर, त्याच्यानंतर टीटीला द डिस्टन्स इज स्मॉलर, क्रिटला तर लूपच आहे, क्लाइम्बिंगला सो ऑल द टेरेन्स आर डिफरंट, ऑल द एरियाज आर डिफरंट. तर मग रेकी होते, मग सो कसं ती प्रोसेस काय असते? सो नॉर्मली रूट चेक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये बरंच काय काय वेगळं बघायला लागतं. सो एकतर मी पहिल्यांदा जे काय बघतो की बाबा सेफ किती आहे रूट. ओके. सो नॉर्मली जेव्हा आधीच्या रेसेस आपल्या असायच्या त्या 2017-18 आणि 19 मधल्या, सो नॉर्मली त्या आपल्याला इथे चांदणी चौकातनं सगळ्या चालू करायचो. अच्छा. का? कारण तेव्हा ट्रॅफिक कमी होतं. ओके. आणि ट्रॅफिक कमी होतं, रस्ता मोठा होता, रस्ता चांगला होता, प्लस देयर इज अ बिग डिवायडर इन बिटवीन. त्याच्यानंतर अजून 2-3 लेन्स आहेत. बरोबर. सो नॉर्मली समोरनं कोणी येणार नाहीये. सो बरोबर. नॉर्मली इज अ लाईक गिव्हन थिंग. राईट. सो सेफ्टी वाईज बेसिकली दॅट्स द फर्स्ट प्रायोरिटी राईट. ऑलवेज. त्याच्यानंतर मग रोड क्वालिटी कशी आहे, रोड टेरेन कसं आहे, रूट टेरेन, डिस्टन्स किती ठेवायचा आहे, असे सगळे कॅटेगरीज बघितल्या जातात. राईट. आणि मग ह्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड असं ॲज अ सपोर्ट टीम, म्हणजे तुझ्याकडे मार्शल्स असतील किंवा टाईम कीपर्स असतील किंवा सो दे व्हॉलेंटियर्स असतील. सो आणि जनरली रेस डायरेक्टर तू असशील. सो कोणाचं कसं रोल डिफाईन होतात? सो रूट चेकच्या वेळेस नॉर्मली पहिल्यांदा तर मीच जातो इव्हेंट ठरवायच्या आधी. त्याच्यानंतर एकदा मला असं वाटलं की बाबा दिस इज अ गुड इनफ रूट टू हॅव अ रेस ओव्हर हिअर, डिपेंडिंग ऑन वॉट एव्हर द कॅटेगरीज ऑफ द रेस, म्हणजे रोड रेस असेल किंवा ITT असेल. तर ते एकदा मी तो बघितला, कारण अगेन आय कॅनॉट आस्क एव्हरी व्हॉलेंटियर टू जॉईन मी फॉर रूट चेक. कारण बरेच वेळा असं होतं की मी रूट बघायला गेलो आणि इट डज नॉट पॅन आउट. राईट. सो नॉर्मली मी जाऊन बघून येतो, मला जर आवडला तर मग माझ्याबरोबर कोणाला तरी घेऊन जातो, अजून 2-3 लोकांना, की बाबा आपण हा रूट एकत्र बघूयात की कसा वाटतोय तुम्हाला, मग कुठे कुठे चॅलेंजेस येत आहेत त्याच्यामध्ये, इफ देर आर एनी पॉटहोल्स, इफ देर आर एनी स्पीड ब्रेकर्स, रमलर्स किती आहेत रस्त्यावर, ते स्टार्टपासून कितव्या किलोमीटरला येतात. सो असं बेसिकली आम्ही सगळं नोट डाऊन करतो, डिटेल मॅपिंग करून घेतो. आणि मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर की लेफ्ट टर्न आहेत का, की कुठे रिस्की आहे ते इंडिकेट करायला गरजेचं आहे. बरोबर. सो ते सगळं एकदा मॅपिंग झालं की मग पुढे परमिशन्स आणि याला जातात. ओके. आणि म्हणजे तू फक्त पुण्यात अराउंड पुणे आहे की तू अजून बाकी ठिकाणी पण केलेलं आहेस रेस ऑर्गनाइज? मोस्टली अराउंड पुणे आहे. मला ॲक्च्युली मी मागच्या ह्याच्यात गोव्यामध्ये पण बघत होतो. ओके. मला पाहिजे तसे रस्ते थोडेसे नाही मिळाले, कारण गोव्यामध्ये थोडेसे मोस्टली सिंगल रोड्स आहेत. ओके. त्याच्यामुळे मी थोडंसं ते रिफ्रेन केलं की मला ते सिंगल रोड्सवरनं राईट नको वाटत होतं थोडंसं. राईट. कारण म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा इंटेन्शन असं आहे की whenever you have a race in Pune, most of the times you have a good number of participation. Yes. तर बाकीचे इट्स नॉट, आणि द पार्टिसिपेशन इज नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली फॉर पुणे सायकलिंग कम्युनिटी. म्हणजे त्याच्यात आपले ओळखीचे लोक असतातच, पण देर आर पीपल कमिंग फ्रॉम से मुंबई और कोल्हापूर और सातारा, सांगली, इवन बरेचसे बाहेरच्या स्टेट्सचे पण येतात. मग हे हाऊ हॅज इट स्प्रेड, किंवा तू कसं आउटरीच कसं करतोस की लोकांना कळतं कसं की तुझे काय काय रेसेस आहेत? नॉर्मली लाईक मी मार्केटिंग खूप नाही करत, तसं खूप कमी पडतं माझं मार्केटिंग नाही करत पेक्षा. पण
थँकफुली आपले जे पार्टिसिपंट जे प्रिव्हियस रेसेसला आले ते सांगतात लोकांना Okay. की अरे ही रेस यावेळेस आहे ओके तरी नेक्स्ट इयर तू नक्की जॉईन हो. ओके आय थिंक वर्ड ऑफ माउथ इज द प्रायमरी हां हा येतात ओके आणि समवन हुज बीन टू माय अर्लियर इव्हेंट्स मग त्यांना थोडंसं ऑनलाईन आणि हे पण जेव्हा मी पोस्ट करतो त्याच्याने कळतं. ओके ओके पण आय थिंक वर्ड ऑफ माउथ इज द प्रायमरी ओके ओके थिंग फॉर मी राईट नाव. आणि ह्या रेसेससाठी पार्टिसिपेशनसाठी डू हॅव एनी क्रायटेरिया की म्हणजे देर शुड बी सम क्रायटेरिया फॉर दी पार्टिसिपंट की बाबा तुम्ही स्ट्रावा रेकॉर्ड द्या किंवा हाऊ नाही सो आयडियली रोड रेसेस असल्या तर त्याचं कॅटेगरायझेशन एज वाईज करतो मी. ओके विच पण एनीबडी कॅन पार्टिसिपेट एनीबडी ओके पार्टिसिपेट येस. ओके मग त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया नसतो ओके कारण अगेन ग्रासरूट्सचं आहे. आय डोंट वॉन्ट टू म्हणजे हा हे म्हणजे करायचं नाहीये मला. अफिलिएशन तुमचं कुठल्या सायकलिंग असोसिएशन बरोबर आहे. असायला नाही, पाहिजे नाही, असं तसं काही नाहीये, तसं काही नाहीये. ओके आणि मला ते लाईक लोकांना एनकरेज करायचं ऍक्च्युली की Okay. या पार्टिसिपेट करा कारण इट्स अ वंडरफुल एन्व्हायरमेंट टू. राईट सो क्रायटेरिया सच काही हे नाहीये Okay. की उद्या कोणालाही वाटलं की अरे मला मी 100 केले आहे पण मला या रेसमध्ये जाऊन भाग घ्यायचा आहे जस्ट टू सी की काय होतंय राईट तर मग वी आर मोर दॅन हॅपी टू वेलकम देम ओ नाही टू द इव्हेंट. ओके क्रायटेरिया फक्त क्रायटेरियम्समध्ये येतो ओके विच आर अ बेट फास्ट आणि Okay. टेक्निकल. ओके त्याच्यामुळे मी सेग्रिगेशन ह्याच्यामध्ये करतो ओपन कॅटेगरीमध्ये करतो. ओके सो मग त्याच्यामध्ये कॅट 1 कॅट 2 ओके असं असतं. पण हे कॅट 1 कॅट 2 डिसाईड कसं होतं? नॉर्मली समवन हुज प्लेड ॲट स्टेट्स समवन हुज Okay. गॉन फॉर स्टेट ट्रायल्स ओके दोज आर फॉर कॅट 1 ओके आणि बाकीचे आपण थोडेसे जे रेक्रिएशनल स्वतःच्या मजेसाठी करतायत ओके त्यांना ओके हां अच्छा आणि सायकल्सवर किंवा इक्विपमेंटवर काही रिस्ट्रिक्शन असतं अशा रेसेसमध्ये? येस मोस्टली टी टी बाईक्सला असतो किंवा इवन रोड बाईक्सला आता रोड रेसेसला बघितलं तर. सो टी टी रेसेसला ऑब्वियसली वी हॅव अ सेपरेट टी टी कॅटेगरी. ओके So, टी टी इज टाइम टाइम ट्रायल्स येस. सो टाइम ट्रायल बाईक्स वेगळे असतात त्याच्यामुळे मग त्यांची कॅटेगरी वेगळी असते. आपल्या सगळ्यांकडे टाइम ट्रायल बाईक्स असतातच असं नाही त्याच्यामुळे मग वी हॅव रोड कॅटेगरी ॲज वेल. बरोबर सो ते सेग्रिगेशन एक असतो. रोड रेसेसमध्ये वी डोंट अलाउ टी टी बाईक्स. अच्छा दॅट्स अ कंपल्सरी नो नो. आणि ह्याचा रिझन काय आहे? टी टी बाईक्स आर व्हेरी हार्ड टू हँडल वेन यू आर रायडिंग इन अ बंच. ओके सो Okay. अगेन सेफ्टी वाईज थोडंसं ते तेवढं सेफ Risky नाही आहे आहे. रिस्की आहे ते. हां सो त्याच्यामुळे दॅट्स नॉट अलाउड. अच्छा ओके आणि बाकी हायब्रिड माउंटन बाईक्स असतील हायब्रिड लोकांकडे? माउंटन बाईकच्या वेगळी कॅटेगरी असते. वेगळी category येस असते. कम्प्लिटली वेगळी कॅटेगरी असते. बाकी आय थिंक आय मीन बाकी असं सेग्रिगेशन काही नाही. ओके डिफरन्सिएशन काही नाही. आणि जनरली तुझ्या पोर्टफोलिओमध्ये अंडर WSSM व्हॉट आर द रेसेस किंवा व्हॉट आर द मोस्ट पॉप्युलर रेसेस ऑर इव्हेंट्स? पाटस रेस आता नक्की पॉप्युलर होतीये. ओके 2 एडिशन झाले आता एप्रिलमध्ये तिसरं असणार आहे. आणि दॅट फॉल्स अंडर व्हॉट रोड की रोड रेस येस. ओके तसं विचारतोयस की हां 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 नाही आय थिंक सगळंच हे आहे. रोड रेसेस सगळ्यांना आवडतात करायला सो त्या पॉप्युलर आहेच आहेत. ओके पण त्याच्याबरोबर टीटीज पण आवडतात कारण लोकांना ते इट्स परसिव्ह टू बी मच मोर सेफर ओके की बाबा मी एकटाच चालवतोय. Okay. ते टीटीज पण आवडतात आणि जर रूट चांगला असला तर नक्कीच त्याला चांगला आहे. राईट राईट हिल क्लाइम्स इज अनदर थिंग. Right. हिल क्लाइम्स खूप आवडतात लोकांना ओके की आता जर्सेश्वर आपण घेतलं हो. जर्सेश्वरला मस्त मजा येते राईट आणि पार्टिसिपेशन वाईज पण ते चांगलं असतं. राईट सो दॅट टेस्ट युअर एन्ड्युरन्स द क्लाइम्बिंग चॅलेंज. क्लाइम्बिंग चॅलेंज नाही ती हिल क्लाइम्स म्हणजे त्या रेसेस एन्ड्युरन्स इज अ कम्प्लिटली म्हणजे Okay. आपण सायक्लासिक जर बघायला गेलो हां सो इट्स अ मिक्स ऑफ हा बरोबर सायक्लासिक इज अ मिक्स ऑफ लाईक चॅलेंजिंग युअर सेल्फ आणि बरोबर 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 येस. सो बरोबर म्हणजे आता जर माझे इव्हेंट्स रेसेस बघायला गेले तर रेसेस आणि थोडंसं एक चॅलेंज हां असे 2 वेगळे वेगळे आपण बघू शकतो. Correct. सो मग मॉन्सून सायक्लासिक कुड कम अंडर चॅलेंज युअर सेल्फ थिंग किंवा मग इम्पॉसिबल राईड आहे ती पण या कॅटेगरीमध्ये होईल. दॅट्स नॉट मोर ऑफ अ रेस राईट असं. राईट
इम्पॉसिबल राईड काय आहे जरा लेटस. So Impossible Ride was, I think, इट इज ॲज द नेम सेज. as the name says, so the name का पडलं की लाईक पहिल्यांदा मी तो जो रूट ठरवला, हां सो दॅट टाइम इट वॉजंट इव्हन अन इव्हेंट. ओके मी जस्ट ठरवलं अरे मला जायचंय, आपण करून बघूयात, जर जमतंय नाही जमते हां बघूयात कसं होतंय. तर माझ्या तेव्हा तो खूप इम्पॉसिबल वाटत होता मला. नाही आम्हाला अजूनही वाटतं. सो ते नाव त्याच्यामुळे पडलंय, हां पण रूट इज टफ, एलिव्हेशन खूप आहे त्या रूटला, आणि डिस्टन्स जरी म्हणजे चॅलेंजिंग डिस्टन्स आहे, पण इट्स नॉट सॉर्ट ऑफ इम्पॉसिबल. ते इम्पॉसिबल कुठे होतं की त्याच्याबरोबर जो एन्व्हायरमेंट आहे की बाबा आपण खूप हीटमध्ये करतोय, दॅट सॉर्ट ऑफ इज इम्पॉसिबल. सो व्हॉट इज द रूट फॉर पीपल टू नो? सो वी स्टार्ट फ्रॉम राजाराम पूल. हां तिथनं पहिला, सो बेसिकली सगळे क्लाइम्सच आहेत. सो स्टार्ट इज राजाराम पूल, एंड इज महाबळेश्वर. ओके आणि जे कन्सेप्च्युअलायझेशन होतं त्या इव्हेंटचं की हे सगळे मला पुणे आणि महाबळेश्वरच्या मधले जे क्लाइम्स हां. आहेत ते सगळे क्लाइम करत मला महाबळेश्वरला जायचंय विदाउट गोईंग ऑन द हायवे. राईट. आणि वेन यू आर सेइंग क्लाइम्स, दीज आर These are बिग climbs, क्लाइम्स. yes, these are proper climbs. सो पहिला क्लाइंब आहे तो सिंहगड. सो राजाराम पुलावरनं चालू करून सिंहगड करायचा. कारण सॉरी टू इंटरप्ट, पण फॉर बिगिनर्स और फॉर लीजर सायकलिस्ट चांदनी चौक इज ऑल्सो अ क्लाइंब. सो स्पेसिफाय द क्लाइंब. येस. सो या चांदणी चौक इज नॉट अ क्लाइंब, माउंटन्स. सो पहिला सिंहगड, हां विच इज लाईक ऑलमोस्ट 700 meters, Right. ऑलमोस्ट 700 meters एलिव्हेशन गेन. मग उतरताना कोंढणपूरवरनं मर्याई क्लाइंब करायचा. अगेन इट्स नॉट अ बिग क्लाइंब, पण तो खूप चांगला टफ आहे. येस म्हणजे 10% ॲव्हरेज ग्रेडियंट आहे त्याला, 1.5 किलोमीटर्सला. राईट. तिकडनंच मग आतमधनं पुरंदरला जायचं. सो अगेन पुरंदर इज द ॲक्च्युअल क्लाइंब इज आय थिंक 4.5 Ks. यू गेन अबाउट, मला नक्की आता माहित नाही, पण आय थिंक 350-400 मीटर तरी एलिव्हेशन गेन. ओके. मग तिकडनं खालती कापूर होळा यायचं हां आतल्या रस्त्याने. कापूर पहिल्यांदा जेव्हा चालू केला, हां सो कापूर होळा आलो की हायवेला न जाता समोरच्या साईडला भोरनी हो याला जायचं, मांढरदेवी. ओके. सो अगेन 8 किलोमीटरचा क्लाइंब, 8.5 किलोमीटरचा ओके. क्लाइंब, आणि दुसऱ्या साईडला उतरून पसरणी चढायचा. सो हे असे सगळे क्लाइम्सच आहेत. एलिव्हेशन गेन खूप मस्त होतं, 3,500च्या जवळपास होतो, वाव. डिपेंडिंग ऑन द कॅटेगरी. हां सो मजा येते. आणि डिस्टन्स आणि एलिव्हेशन आहे, पण दिस इज इन मार्च. या मार्च. सो ती मार्चची जी दुपारचं ऊन असतो, राईट दॅट इज जस्ट किलिंग. राईट. आणि मग त्याच्यामुळे मजा येते परत अगेन. वाव. तो सांगतोय मजा येते, तर प्लीज एक्सपिरियन्स ती मजा. म्हणजे चालवताना तुम्हाला असं वाटतं की अरे का करतोय वगैरे वगैरे, पण जेव्हा तुम्ही फिनिश करता, करेक्ट. दॅट आय थिंक दॅट एक्सपिरियन्स एव्हरीवन नीड्स. येस दिस लाईक सेट अ चॅलेंज फॉर युअर सेल्फ. या आणि दिस आय अग्री. कारण मॉन्सून क्लासिक आम्ही 3 वर्ष करतोय. मॉन्सून क्लासिक बद्दल पण सांग की काय, व्हॉट इज इट अबाउट? सो मॉन्सून सायक्लासिक असते ती, दिसताना एकच क्लाइंब दिसतो, बरोबर. शेवटचा जो आहे तो आंबेनळी, पण त्याच्या आधी आपण 160 किलोमीटर ऑलमोस्ट चालवतो. करेक्ट. सो वी स्टार्ट फ्रॉम चांदणी चौक, आणि मग तामिणी घाट उतरून माणगाववरनं कोकणला आपण जेव्हा मुंबई गोवा हायवेला लागतो, वी टेक अ लेफ्ट टर्न ओव्हर देअर. या आणि Go to पोलादपूर. पोलादपूरला लेफ्ट टर्न परत घेऊन वरती महाबळेश्वरला फिनिश. हां सो पहिलं असं मस्त सिनिक आहे सगळं. हो. पाऊस असल्यामुळे एकतर पाणी असतं राईट साईडला, बॅकवॉटर्स, प्लस सगळे जे डोंगर असतात हिरवेगार असतात, किंवा लिटरली सीइंग ऑल द वॉटरफॉल्स. या सो पहिले एक 80-100 किलोमीटर आज जस्ट हेवन. करेक्ट. खूप मजा येते सायकल चालवायला. आणि मग जसं आपण कोकणमध्ये जातो, जसे वरखाली चालू होतं, येस. आणि जर पाऊस नसला तर हीट चालू होते, ह्युमिडिटी. या सो तो एक मस्त तिकडनं मग लागायला चालू होतं. हो. आणि मग फिनिश तर हो. 30 किलोमीटरचा जो आपल्याला आंबेनळी दिसत असतो, करेक्ट. तर आणि त्याच्यात धो पाऊस असतो. धो पाऊस 4 वाजता अंधार होऊन जातो. तूच एक्सपिरियन्स 2दा केली आहेस आय थिंक. 3दा. सो तुझा कसा होता एक्सपिरियन्स? खूपच अमेझिंग. म्हणजे दॅट इज वॉट आय एम सेइंग की एनीबडी वॉन्ट्स टू चॅलेंज युअर सेल्फ. खरंच ह्या ज्या एन्ड्युरन्स इव्हेंट्स आहेत
प्लीज साइन अप फॉर इट. म्हणजे इट्स अ फन एक्सपिरियन्स आणि खूप सारी कम्युनिटी इन्व्हॉल्ड असते, त्यामुळे एकमेकांची ओळखी होतात भेटणं होतं, गप्पा होतात. इवन इफ इट्स अ टाइम्ड इव्हेंट, पीपल आर सॉर्ट ऑफ रिलॅक्स्ड, कारण कोणाला जाऊन म्हणजे अनलेस यू जस्ट हॅव टू प्रूव्ह टू युअर सेल्फ दॅट यू हॅव फिनिश द इव्हेंट. त्यामध्ये ते छान एक माहोल असतो आणि मग एंडला गेल्यावर खूप मजा येते सगळ्यांना. आणि रस्त्याभर लोक म्हणत असतात की अरे का करतोय, आणि पोहोचल्यावर सगळे म्हणतात नाही नेक्स्ट इयर परत करायचं. बरोबर. आय थिंक आणि दॅट्स व्हॉट मॅटर्स अ लॉट. लाईक यू सेट अ चॅलेंज टू युअर सेल्फ आणि जेव्हा तुम्ही तो कम्प्लीट करतात, करेक्ट, दॅट एक्सपिरियन्स पाहिजे. सो तुझ्या अकॉर्डिंगली तुझा टॉपमोस्ट, म्हणजे आपण म्हणतोच की सगळेच इव्हेंट मला आवडतात, तुझा बेस्ट रूट ऑर युअर बेस्ट थिंग इन युअर WSSM पोर्टफोलिओ, व्हॉट इज इट फॉर यू? बेस्ट रूट, मग त्याच्यात मी 2 कॅटेगरायझेशन करेन. म्हणजे एक रेसचा करेन आणि एक सॉर्ट ऑफ चॅलेंजेसचा करेन. चॅलेंजेसचं आपण म्हटलं तर इट्स हँड्स डाऊन सायक्लासिक, मॉन्सून सायक्लासिक. रस्ते खूप चांगले आहेत, अपार्ट फ्रॉम अ फ्यू पॅचेस इन बिटवीन. जे आता हायवेचं काम जे चालू आहे ते चालूच आहे. ते कधी संपेल ते माहिती नाही. पण जो तामिळी घाटाचा जो रस्ता आहे तो खूप मस्त आहे, खूप सिनिक आहे. आणि वरचा जो आंबेनळीचा आहे तो चॅलेंजिंग आहे. त्याच्यामुळे दॅट रूट फॉर मी पर्सनली इज आय थिंक वन ऑफ माय बेस्ट फॉर द चॅलेंज पार्ट. आणि मी पर्सनली तो स्वतः नोव्हेंबरमध्ये केलाय, पावसाळ्यात न करता. सो माझी हालत झालेली आपल्या आंबेनळी क्लाइंबपर्यंत. तेव्हा ऊन खूप होतं. सो क्लाइंबपर्यंत, खालपर्यंत पोलतपूरपर्यंत अगदी आरामात पोहोचतो, काही नाही अरे काय होत आहे वगैरे आरामात. आणि एकदा तो क्लाइंब जसं चालू करतो मग तिकडे मजा येते. बरोबर. आणि रेसिंगचं जर बघायला गेलं तर पाटस रेस. ओके. सो पाटस बारामती हा जो रोड त्यांनी केलेला आहे मागचे आय थिंक 2 का 3 वर्षांपासून तो किती डिस्टन्स आहे हा? सो त्याच्यातला मी जो घेतो तो 37 किलोमीटरचा तो लूप आहे. पण ऍक्च्युअल त्यांनी जो रोड केला आहे तो प्रॉपर पाटस ते बारामती आहे. आय थिंक एक जवळपास 40च्या जवळपास असेल अज्युमिंग. पण त्याच्यातला मी जो लूप पार्ट घेतो तो फक्त 37 किलोमीटर आहे. आणि पहिला असा मला रेसिंगसाठी रस्ता मिळाला की जो खूप सेफ आहे आणि ज्या पूर्ण लूप मध्ये एकही खड्डा नाहीये. एकही लाईक लिटरली अजूनही एकही खड्डा नाहीये त्या रस्त्यावर, विच वॉज अ व्हेरी गुड थिंग. आणि अगेन मग सेफ्टी वाईजचा पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघायला गेलो तर मस्त त्याला एक 2 व्हीलरची लेन आहे. ओके. व्यवस्थित लाईन्स मारल्यात त्यांनी रोडवर. मग 2 कारसाठी लेन आहे, मध्ये मोठा डिवायडर आहे आणि पलीकडे सेम. सो आयडियल कंडिशन्स आहेत आणि कमी ट्रॅफिक. सो तो एक मस्त आहे. आणि तुझं जनरली द एंटायर दिस थिंग वर्क्स ऑन अ टिकेटिंग प्राइस की यू हॅव sponsors or how does it work? Yeah, so mostly it works on ticketing. Right. Sponsors असतात काही इव्हेंट्सला मोस्टली नसतात. पण there have been a lot of sponsors who've been there, who help out with whatever they can. आणि मोस्टली सगळं टिकेटिंगवरनं चालतं. राईट. कारण इट्स अ बिग थिंग टू मॅनेज ऑल दिस. इट्स नॉट इझी. कारण आपल्याकडे जरी आपण म्हटलं की आपली सायकलिंग कम्युनिटी ग्रो होते तर दुसऱ्या साईडला तू म्हणतोय तशी ती कमी पण होते. म्हणजे यू सी द सेम पीपल पार्टिसिपेटिंग, न्यू पीपल कमिंग इन इज गोइंग ऑन द डाऊन साईड. असं आम्हाला पण स्पीकिंग व्हील्स मध्ये पण आम्हाला ते रिअलाइज होते की कोविड मध्ये ऍक्च्युली देर वॉज अ बूम आणि नाव इट हॅज स्टार्टेड फॉलिंग बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन. लोकांकडे आता बाकीचे कमिटमेंट्स आहेत, प्रायोरिटीज आहेत. राईट. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे. करेक्ट. आपण बोलायला लागलं तर आणि ट्रॅफिक म्हणजे इन्स्टेड ऑफ गोइंग डाऊन इट इज गोइंग रिअली क्रेझी नाव. त्यामुळे जरा भीती पण वाटायला लागली. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की नवीन पेरेंट्स आहेत ज्यांचे मुलं जे 12 वर्ष 13 वर्षाचे मुलं आहेत, जेव्हा when their age is right to get into the sport of cycling, तेव्हा ते घाबरतात. तेव्हा त्यांना पाठवायचं नसतं मुलांना. राईट. पण मग ह्याच्यासाठी आर देर एनी स्पेशल काय म्हणतो कॅम्प्स किंवा ट्रेनिंग सेशन्स दॅट यू अरेंज किंवा यू आस्क पीपल टू जॉईन समवेअर किंवा असं काही आहे का? नाही, मी अजूनही तरी मी स्वतः पर्सनली केलं नाहीये ते. बालेवाडीचे जे मुलं करतात तर ते बेसिकली ते जेव्हा एका ग्रुपमधनं चालवतात. बरोबर. आणि त्यांच्या मागे कंपल्सरी कार असते. राईट. विच मेक्स देअर राईड्स अ लॉट सेफर. राईट.
तसं काहीतरी जर आपल्याला इम्प्लिमेंट करता आलं तर आय थिंक द नंबर वाढू शकेल. करेक्ट. अनदर थिंग इज म्हणजे रोडवर न येता MTVवर जायचं. ओके. दॅट्स अ वंडरफुल थिंग. म्हणजे त्याच्याने ऑब्व्हियसली ट्रॅफिक नाही आहे, त्याच्यामुळे तो एक बरोबर, म्हणजे ट्रेल्सवर हां ट्रेल्सवर ट्रॅफिक नसतो, त्याच्यामुळे तो एक कम्प्लिटली एलिमिनेट होतो ॲस्पेक्ट बरोबर रिस्कचा. बरोबर. त्याच्यानंतर मुलांचे बाईक हँडलिंग स्किल्स वाढतात. ओके. जो कोर आणि काफ मसल्स आणि बाकीचे जे सगळे मसल्स यूज होतात ते आय थिंक ते खूप वाढतं ॲज कम्पेअर्ड टू रोड सायकलिंग. ओके. सो यंगर एजला दॅट्स द परफेक्ट वे टू गेट इन टू द स्पोर्ट ऑफ सायकलिंग. ओके. ओके. आणि साधारण 2016ला यू स्टार्टेड, 2017 टाइप्स, तर तेव्हापासनं टेक्नॉलॉजी बदलली आहे का, किंवा द सायकल्स हॅव यू सीन अ बिग चेंज, की आधी लोकांकडे आपल्या जनरल लँग्वेजमध्ये साध्या सायकली होत्या आणि आता पीपल हॅव स्टार्टेड अपग्रेडिंग, पीपल हॅव स्टार्टेड सेईंग की मी समजा तुझी एखादी रेस मागच्या वेळी 2 तासात केली तर आता मला 1.5 तासात करायचे, तर मी आता ट्रेनिंग सुरू केलं आहे, मी माझं इक्विपमेंट हे चेंजेस दिसत आहेत का तुला? नक्कीच दिसत आहेत. सो टेक्नॉलॉजी पण बरीच चेंज झाली आहे इन टर्म्स ऑफ सायकल्स आणि हे. ओके. आपलं नॉलेज पण बरंच चेंज झालं आहे. ओके. की हाऊ डू वी ॲक्च्युली ट्रेन फॉर एनी रेस किंवा एनी चॅलेंज फॉर दॅट मॅटर. ओके. सो त्या दोन्ही गोष्टींमुळे टाइम्स कमी झाले आहेत. फिनिशिंग टाइम्स आपण म्हणतो ते कमी झाले आहेत. लोकांचं एन्ड्युरन्स वाढलं आहे आय थिंक. ओके. सो ते लगेच दिसून येतं. ओके. आणि रेस ऑर्गनाईज करायची टेक्नॉलॉजी पण चेंज झाली आहे, म्हणजे टायमिंग चिप म्हण किंवा ट्रॅकिंग म्हण किंवा प्रॉब्ली से फोटोग्राफर्स असतील तर त्यांचं इक्विपमेंट, अशा गोष्टी पण चेंज झाल्या. नक्कीच चेंज झाल्या आहेत. पहिल्यांदी RFIDs वगैरे वापरायचे. आता आपल्याला जर करायचं असेल तर प्रॉपर GPS वगैरे वापरून सुद्धा आपण ते करू शकतो. ओके. आज सकाळीच एकाबरोबर बोलत होतो. सो ही स्टार्टिंग हिज ओन सॉर्ट ऑफ साईड प्रोजेक्ट. ओके. की तो GPS वरनं ट्रॅक करतोय सायक्लिस्टला. ओके. की लिटरली ते कुठे आहेत ऑन द रूट. ओके. एवढं सगळं झालेलं आहे. ऑब्व्हियसली देयर इज गोइंग टू बी अ लॉट ऑफ त्याच्यात इम्प्रूव्हमेंट्स करायला लागतील, पण ते चांगलं चेंज होताना दिसतं आहे. ओके. कारण RFIDs येस अजूनही वापरू शकतो, अजूनही वापरतात सुद्धा, पण देर आर अ लॉट ऑफ न्यू टेक दॅट्स कमिंग अप. राईट. आणि तुम्ही कसं टाइम करता, म्हणजे इट्स मॅन्युअल की देर इज अ RF टायमिंग चिप्स आहेत की वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे? सॉर्ट ऑफ मोठे इव्हेंट्स असले तर इट मेक्स सेन्स टू हॅव RFID, कारण मग मॅन्युअल वर्क तुमचं कमी होतं त्याच्यात. बरोबर. नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स पण कमी होऊ शकतात. बरोबर. पण त्याला बजेट्स लागतात तेवढे. बरोबर. आता या छोट्या रेसेस ज्या लोकल ग्रासरूट रेसेस असतात, वी कॅनॉट अफोर्ड टू हॅव अ प्रॉपर RFID लाईक टायमिंग चिप फॉर दॅट. मग ते आम्ही मॅन्युअली करतो. ओके. पण मग असा कधी काय किस्सा झालाय का की जी मास स्टार्ट असते किंवा माझं टायमिंग हे होतं, माझ्या डिव्हाइस मध्ये हे दिसते आणि तू हे का लिहिलं, असं खूपदा झालं असेल? बरेच वेळा झालं. मग कसं हँडल? मॅन्युअली नाही, म्हणजे मॅन्युअली तर झालेलं आहेच, पण ते RFID असतानाच पण झालेलं. ओके. ओके. सो माझ्या म्हणजे तो दाखवतोय मला की बाबा हे माझं टायमिंग आहे, पण RFID आमचं सांगतंय की ते वेगळ्याच ह्याला सांगतो, म्हणजे एंटर झालंय त्याचं टायमिंग. सो मग हे कसे काय टॅकल करतो? सो ते कॅमेराजवरनं एकतर टॅकल होऊ शकतो. सो आपण जे फोटोज वगैरे काढतो त्याच्यामध्ये कधी फोटो काढलाय, समजा फिनिश लाईनला त्या पर्सनचा फोटो असला, आपल्याला स्टार्ट टाइम माहिती आहे, बरोबर, पण मग फिनिश लाईनला त्याचा फोटो असला की ते आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करता येतं की बाबा आपल्याकडे मॅन्युअली जर काही चूक झाली असेल, किंवा काही काही वेळेस असं होतं की आता एकदा आय थिंक 2019 मध्ये एक ITT होती. सो ती 7 रेसेसची सिरीज होती ती. ओके. आणि शेवटची आणि त्या सिरीजला वी हॅड पॉइंट्स फॉर एव्हरीथिंग. सो वी हॅड स्प्रिंट पॉइंट्स, माउंटेन पॉइंट्स होते, ओव्हरऑल जनरल क्लासिफिकेशनचे पॉईंट्स असे होते आणि यंग क्लासिफिकेशन असे 4 पॉईंट्स होते. आणि शेवटच्या ह्याला रेसला मध्ये ट्रक आला, त्याच्यामुळे आम्हाला रायडरच दिसला नाही, त्याचं टाइम मिस झालं. पण ते मग थोडंसं हे करायला लागतं की फोटोजमधनं किंवा मग
वेगळ्या पण मग असं म्हणजे ट्रॅफिक बंद नसतं म्हणजे द लोकल सगळ्या रेसेसला नाही 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 करू शकत आहे. द लोकल अथॉरिटीज डोंट. ट्रॅफिक बंद नाही ठेवत, दे गिव्ह अस परमिशन टू ऑर्गनाइज अ रेस, ओके. पण ते ट्रॅफिक बंद नाही ठेवू शकत. नाही ठेवू शकत. कारण ट्रॅफिक वगैरे बंद ठेवायचं म्हणल्यावर देन लाईक सगळंच मग ते बजेट्स आणि हे वगैरे वाढतात. ओके ओके अनफॉर्च्युनेटली अजूनही आपल्याकडे तेवढे बजेट्स नाही आहे ओके ट्रॅफिक. ओके क्रिट्सला कंपल्सरी बंद असतो. ओके सो क्रायटेरियम जेव्हा असतात तेव्हा कम्प्लिटली ब्लॉक्ड ऑफ असतो तो पर्टिक्युलर सेक्शन, आणि तो करता येतो कारण छोटा section 1 आहे. किलोमीटर आहे किंवा वॉटेवर. ओके पण जेव्हा मोठ्या रोड रेसेस किंवा ITTs वगैरे ठेवायचे असेल तेव्हा ट्रॅफिक नॉर्मली चालू असतं. ओके. सो लेट्स होप की पुणे ग्रँड टूर येते तर त्याच्यानी अवेअरनेस वाढेल आणि प्रॉब्ली पीपल विल रिअली स्टार्ट एनकरेजिंग ऑल दीज थिंग्स. बरोबर. आय थिंक आपल्याला त्याचा एकाचा ग्रँड टूरचा आपल्याला फायदा जो आहे की लोकांपर्यंत सायकलिंग पोचते राईट. की बाबा सायकल रेस म्हणजे काय. बरोबर. आता हे ग्रासरूट्स लेवलला करून ते बाकीच्यापर्यंत नाही पोचणार बाहेरपर्यंत, पण जेव्हा एवढ्या मोठ्या स्केलचा एक इव्हेंट होतोय आपल्याकडे, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोचतंय की बाबा सायकल रेस म्हणजे नक्की काय. मग चल आपण बघायला जाऊया, 4 दिवस आहे, अरे मग 4 दिवस काय वेगळे वेगळे टाइम ठेवतात का वगैरे, असं बरं ऍटलिस्ट चर्चा चालू झाली आहे त्याच्यामध्ये नॉन सायकलिस्ट मध्ये. तुझं जनरली ॲव्हरेज पार्टिसिपेशन नंबर काय असतो? इट व्हेरीज फ्रॉम अराउंड 40-50 ऑड पार्टिसिपंट्स टू Okay. 120, 130, okay. डिपेंडिंग ऑन द रूट, डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ द रेस. ओके. आणि लोकल अथॉरिटीची परमिशन आपण मगाशी बोललो, तर किती म्हणजे कसं तू अप्रोच करतो? तुला जायला लागतं, त्यांना सांगायला लागतं की अशी अशी रेस आहे, सो इन्फॉर्म करायला लागतं त्यांना? इन्फॉर्म करायला लागतं. जर मोठी अगदी असली म्हणजे 100-150 लोक जर असले तर मग त्यांच्याकडनं रिटर्न परमिशन घ्यायला लागते. ओके. अगेन मग इट डिपेंड्स की कुठल्या अथॉरिटीच्या म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनच्या अंडर येते. बरेच वेळा असं होतं की 2 बरोबर. मग ते दोन्हीकडे जाऊन लेटर द्यायला लागतं, मल्टिपल वेळा जायला लागतं त्यांच्याकडे, राईट. किंवा तुम्हाला यावेळेस लेटर दिलेलं त्याचं काय झालं, करेक्ट. दॅट आपण बोललो होतो जेव्हा सह्याद्री क्लासिक म्हणजे एकदा आम्ही केली होती आणि तेव्हा आपलं हे डिस्कशन झालेलं. कारण मग तेव्हा सह्याद्रीला स्पेशली 3 ज्युरिसडिक्शन्स आहेत. राईट. सातारा आहे आणि पलीकडे आपलं रायगड पण आहे आंबेनाळीसाठी, आणि आय थिंक महाबळेश्वरवरनं पण काहीतरी घ्यायला लागतं. सो मग वाईवरनं परमिशन घ्यायला लागते, बरं. पलीकडनं रायगडमधनं घ्यायला लागतं, कोल्हापूरवरनं. बरं. मला आठवतंय पहिल्या एडिशनला सह्याद्रीच्या केवढ्या वेळा मी गेलेलो तिकडे. लिटरली मी 15 वेळा फक्त परमिशन्स घ्यायला गेलेलो. आय एम नॉट किडिंग. 15 टाइम्स की बाबा हे तुम्हाला लेटर दिलंय पण त्याचं रिटर्न लेटर द्या माझ्याकडे. जोपर्यंत रिटर्न लेटर नाहीये की बाबा तुम्ही मला परमिट करताय आलो. राईट. पण असं पण होत असेल ना की तू पहिल्यांदा गेलास तेव्हा क्रेडिबिलिटी माहित नाही लोकांना, पण नंतर मग 2दा-3दा झाल्यावर अरे या साहेब घेऊन जा वगैरे असं पण होत असेल. असं कधीच होत नाही. असं अजूनपर्यंत कधीच झालं नाही, पण थँकफुली इट गेट्स इझियर टू गेट परमिशन. राईट. की बाबा ही आधी झाली आहे इकडे. राईट. अरे आधी 2दा झाली आहे का, ओके ठीक आहे, मग तुम्ही नेहमी करता ना इथे, मग ओके ठीक आहे लवकर देऊन देतो तुम्हाला परमिशन. राईट. कुठला असा एकदम मेमोरेबल इन्सिडेंट आठवतोय का की म्हणजे इट कॅन बी आयदर वे ना, की खूपच एकदम तुला प्रेशर आलं होतं एका रेसचं आणि इट वेंट एक्स्ट्रीमली स्मूथ, किंवा तू काहीतरी एक्सपेक्ट नव्हतं केलंस आणि काहीतरी मस्त झालं, आणि कधीतरी रिस्क पण तू अज्युम केली नव्हतीस पण असं काहीतरी झालं, किंवा एखादा कोणतरी पडला मग त्याला काहीतरी करायला लागलं असेल, असे काही? रिस्क म्हणजे रिस्क तर नेहमी असतेच. आपण म्हणजे कधी सायकल चालवताना, वेदर इट बी रेस ऑर जस्ट तुम्ही रायडिंग करताय. बरोबर. सह्याद्रीमध्येच आय थिंक 3rd एडिशनमध्ये एक जण पडलेले पार्टिसिपंट. लिटरली फर्स्ट एडिशनमध्ये पण एकदा फर्स्ट एडिशन वॉज द बेस्ट. म्हणजे दॅट वॉज अन आय ओपनर. कारण बेसिकली तेव्हा काय झालं,
पहिल्यांदाच ऑर्गनाईज करतोय, त्याच्यामुळे मलाही एक्सपेक्टेड नव्हतं की पार्टिसिपंट्सकडनं काय एक्सपेक्ट हा करायचं हा हा परफॉर्मन्स वाईज, राईट आणि पार्टिसिपंट्सना एक्सपेक्टेड नव्हतं की बाबा लाईक नक्की काय आहे. राईट सो आय थिंक पहिल्या एडिशनला 95 का काहीतरी असं रजिस्ट्रेशन झालेले, हा. 105 रजिस्ट्रेशन झाले. त्याला आपल्याकडे 95 व्हॉलंटियर्स होते. हो वा वंडरफुल, मस्त मजा आलेली. पण तेव्हा एक एक्सपिरियन्स आलेला की शेवटचा आंबेनळी होता, हा अंधार झालेला रात्रीचा, हा आणि एक पार्टिसिपंटनी जस्ट फिनिश केली, हा त्यांनी अशी मस्त सायकल लावली, आणि तेव्हा त्या व्हेन्यूवर पूल होता. मग पूलच्या साईडला म्हणजे स्विमिंग पूल म्हणतो, हा आणि पूलच्या साईडला अशा त्या खुर्च्या बिरच्या असतात ना, हा तर तिकडे अशी सायकल लावली त्यांनी, त्या खुर्चीवर येऊन बसला आणि जस्ट स्टार्टेड ड्रायव्हिंग हिविंग. ओ म्हणजे बेसिकली त्यांनी दिवसभर काही खाल्लं नाही, का माहीत नाही, कारण आपलं खाणं वगैरे व्यवस्थित होतं तिकडे, पण नाही खाल्लं, विच इज फेअर. पण नंतर जस्ट स्टार्टेड ड्रायव्हिंग की लाईक पोटात काही नाही आहे, पण त्याला लाईक क्रॅम्प्स येत आहेत पोटात, की काय करू असं. मग थँकफुली आपले डॉक्टर होते तिकडे, त्यांनी लगेच सलाईन लावली आणि अच्छा. इट वेंट वेल, टचवूड टचवूड. पण तेव्हा जी काय फाटलेली, आय एम शुअर बिकॉज दॅट वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स की असं काहीतरी झालं, आणि आय वॉज देअर, मी बघतोय त्याला की असं काहीतरी होतंय माझ्यासमोर, हा आणि डॉक्टर्स होते वगैरे, म्हणजे डॉक्टर्स होते, पण मला ते दिसतंय की अरे राईट. शिट असं काहीतरी झालं. आणि तू किती इंडेमनिटी वगैरे लिहून घेतलं तरी शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी असते, आणि इव्हेंटच्या नावावर पण ते हो, correct, correct. इव्हेंटला असं झालं ते. करेक्ट करेक्ट सो पण वंडरफुल डॉक्टर्स, बरोबर वंडरफुल डॉक्टर्स, म्हणजे माझं त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करणं ती वेळ होती. हा पण त्याच्यानंतर मी जस्ट म्हणलं अरे डॉक्टर आहेत ना, देल मॅनेज इट. बरोबर. आणि ह्या सगळ्या रेसेसमध्ये किंवा इव्हेंट्समध्ये न्यूट्रिशन हायड्रेशन असा सपोर्ट असतो तुझ्याकडनं, की पार्टिसिपंट्स आर एक्सपेक्टेड टू टेक केअर ऑफ देअर ओन, की इट्स अ मिक्स ऑफ बोथ? इट्स अ मिक्स ऑफ बोथ. रेस, सो अगेन देअर्स 2 कॅटेगरीज राईट. रेस कॅटेगरी एक आहे, आणि एक काय म्हणतो आपण चॅलेंज कॅटेगरी. सो रेस कॅटेगरीला नॉर्मली द न्यूट्रिशन इज टेकन केअर बाय पार्टिसिपंट्स. ओके येस, आपली रेस झाल्यानंतर मग आफ्टर इव्हेंट स्नॅक्स आणि हे वगैरे असतात. ओके ओके पण ड्युरिंग रेस जे न्यूट्रिशन लागतं, म्हणजे त्यांना जेल्स लागतात किंवा सॉल्ट्स लागतात, असं जे असतं दे हॅव टू टेक केअर ऑफ बाय देम्स. कारण लाईक दर इज मल्टिपल ब्रँड, सगळ्यांना त्यांचे ब्रँड्स सूट होतीलच असंही नाहीये. ओके प्लस बरेच वेळा पार्टनर्स नसतात. ओके बजेट्स वाईज बघायला गेलं तर वी कॅनॉट अफोर्ड टू गिव्ह आउट जेल टू एव्हरीवन. राईट. पण सो ते असतं. चॅलेंजेसला नॉर्मली आम्ही काही ना काहीतरी ठेवतो, म्हणजे केळी असतात, चिक्के असतात, पाणी असतात, सॉल्ट्स असतात, इलेक्ट्रोलाइट्स असतात. सो दिस इज बेसिकली आयडियली टेकन केअर ऑफ चॅलेंजेसचं हे. राईट. पण रेसेसच्या वेळेस पार्टिसिपंट्सला त्यांना राईट. आणि हे चॅलेंजेसच्या वेळेला जिथे न्यूट्रिशन हायड्रेशन असतं ते प्री डिटर्माइंड पॉईंट्स असतात. येस, मी नॉर्मली जवळपास 40 ते 50 किलोमीटरवर ठेवायचा प्रयत्न करतो. ओके. सो एक डिस्टन्स थोडंसं एक व्हेरी होऊ शकतो, पण त्याच्याहून जास्ती नाही होणार. 10 किलोमीटरच्या इकडे तिकडे नाही होणार. बरोबर. मला असं वाटतं की 2 बॉटल्स जर आपण बाईकवर लावल्या तर त्या 50 किलोमीटर ओके जायला हरकत नाही आहे असं. आणि मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स तुम्ही टाकू शकता, शुगर्स असतात, सॉल्ट्स असतात, सगळं. बरोबर. त्याच्यामुळे ते 40-50 किलोमीटर इज द आयडियल पॉईंट्स फॉर अस असं वाटतं. ओके. आणि सो इफ आय हॅव रजिस्टर्ड फॉर लेट अस से चॅलेंज इव्हेंट, तर मग त्याच्याबद्दल जी काय इन्फॉर्मेशन असते ती प्री रेस ब्रीफिंग असतं, की तू काहीतरी एक म्हणजे आत्ता आम्ही एक मध्ये इव्हेंट केला ते, तर दोज ऑर्गनायझर्स गिव्ह यू अ GPX फाईल राईट, विच यू कॅन अपलोड ऑन युअर डिव्हाइस, आणि मग तुम्हाला ते रूट कळतो. तर तुझी काय सिस्टीम असते की यू स्टार्ट ॲट से 5 AM in the morning and you are supposed to end at let us say 5 PM in the evening, म्हणजे असा कुठला तरी इव्हेंट असेल, तर त्याची प्रोसेस कळते कशी कॉम्पिटिटर्सना? सो नॉर्मली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी एक कन्फर्मेशन मेल पाठवतो, रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन मेल. राईट. सो ती सगळ्यांना जाते ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे, की बाबा माझं झालेलं आहे रजिस्ट्रेशन, तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे, असं पार्टिसिपंटला कळतं. बरोबर. दुसरी मेल जी जाते पार्टिसिपंट्सला ती रजिस्ट्रेशन क्लोज झाल्यानंतर 2 दिवसांनी जाते. ओके. म्हणजे इव्हेंटच्या जवळपास 5 दिवस आधी, विच इज सॉर्ट ऑफ प्लेंटी ऑफ टाइम टू
मॅनेज एव्हरीथिंग. ओके सो ती जी मेल असते ती डिटेल्ड ईमेल असते ज्याच्यामध्ये सगळे डिटेल्स पाठवतो की फॉर एक्झाम्पल आता ही जर आपला चॅलेंज असला कुठलाही तर मग त्याच्यामध्ये हायड्रेशन पॉईंट्स कुठे असणार आहेत, ओके त्या हायड्रेशन पॉईंट्सवर तुम्ही काय काय एक्सपेक्ट करू शकता. मग इलेक्ट्रोलाइट्स एक्सपेक्ट करू शकता, मग तिकडे तुम्ही केळी एक्सपेक्ट करू शकता का, चिक्कीज एक्सपेक्ट करू शकता का वगैरे वगैरे. म्हणजे अगदी डिटेलमध्ये नसलं तरी यू कॅन एक्सपेक्ट इलेक्ट्रोलाइट्स अँड सम फूड वगैरे स्नॅक्स असं असतं. सो ती मेल जाते जवळपास 5-1 दिवस आधी. ओके त्या मेलला स्टार्ट लिस्ट लिहिलेली असते ज्याच्यामध्ये लोक बघू शकतात की बाबा माझ्याबरोबर कोण आहे, ज्याच्याबरोबर मी चालवू शकतो, विच मेक्स द इव्हेंट मोर सेफर फॉर देमसेल्व्स. ओके ते एक असतं. त्याच्यामध्येच जीपीएक्स फाईल जो म्हणलास ती अटॅच्ड असते त्याला. ओके बऱ्याच लोकांकडे बाईक कम्प्युटर्स नसतात, तर मग त्यांच्यासाठी मी आता काय करायला लागलोय की आपल्या गुगल मॅप्सवर यू कॅन अपलोड द मॅप आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता की हायड्रेशन पॉईंट कुठला आहे, कुठे आहे. ओके इट्स नॉट अ टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, पण तुम्ही जर गुगल मॅप्स त्या लेअरवर तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला तुम्ही कुठे आहात दिसतंय आणि नेक्स्ट हायड्रेशन पॉईंट कुठे आहे ते दिसतं. सो जर तुमचा रूट मिस झाला कुठे तर यू कॅन ऑलवेज ओपन इट आणि मग तुम्ही चेक करू शकता की मी बरोबर रूटवर आहे की नाही असं. ओके सो ते एक ऍड केलंय आता. ओके कारण बऱ्याच लोकांकडे काही काही वेळेस नसतात बरोबर बरोबर बरोबर. अशी ती प्रोसेस आय थिंक आहे. ओके सो ते आणि मग ऑन द डे एक सकाळी छोटंसं ब्रीफिंग होतं. राईट. मग त्याच्यामध्ये परत जे मेलमध्ये आपण काय काय लिहितो की काय काय पॉईंट्स लक्षात ठेवायला पाहिजेत तर ते परत एकदा सांगितले जातात. करेक्ट. आणि मेकॅनिकल सपोर्ट असतो काही काही राईड्सला असतो, काही काही राईड्सला नसतो. म्हणजे रेसेसला तर नक्की नसतो. बरोबर. याला आम्ही ठेवायचा बघतो ओके चॅलेंजेसला. पण आता चॅलेंजेसचा इश्यू असा होतो की पहिल्या रायडर आणि शेवटच्या रायडरमध्ये खूप 100 किलोमीटरचा फरक असतो. बरोबर. आणि मग जर कोणाला मेकॅनिकल इश्यूज झाले तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुद्धा आम्हाला बराच वेळ लागतो. सो जरी मागे बॅकअप व्हेकल असली तरी आम्ही नॉर्मली ॲडवाईज करतो की बाबा तुमचं पंक्चर रिपेअर किट तुमच्याकडे बेसिक स्पेअर्स ठेवा असं. आणि रेसला बिफोर द स्टार्ट पॉईंट ऑर ॲट द स्टार्ट पॉईंट काही मेकॅनिकल म्हणजे एखादा मेकॅनिक असतो टू ट्यून अप युअर बाईक. येस नॉर्मली असतात. मेकॅनिक अगदी नसला तरी आपल्याकडे बेसिक ॲलन कीज किंवा ॲलन कीज असतात, पंप्स असतात. ओके असं सगळं असतं. ओके ओके. सो फ्रँकली स्पीकिंग म्हणजे आम्ही स्पीकिंग व्हील्स आम्ही असंच म्हणतो की आम्ही आणि अजूनही वी बिलीव्ह की आम्ही लिजर सायकलिंगवाले लोक आहे. ठीक आहे. ॲज अ वेन वी गो ॲज अ स्पीकिंग व्हील्स ग्रुप. राईट. पण आमच्यातले बरेचसे लोक नाव आर ट्राईंग टू डू ऑल दीज इव्हेंट्स किंवा रेसेस बिकॉज दे वॉन्ट टू काइंड ऑफ चॅलेंज देमसेल्स. तर असे बरेच लोक असणार आहेत जे लिजर सायकलिंग म्हणून सुरू केले किंवा दिवसाला 30-35 किलोमीटर करूया. पण कुठेतरी ना ॲस्पिरेशन असतं की मला कुठला तरी इव्हेंट टार्गेट करायचा आहे. तर ॲमॅच्युअर्स इज नॉट द करेक्ट वर्ड प्रॉब्ली, पण हे जे रिक्रिएशनल किंवा लिजर सायकलिस्ट आहेत त्यांना एनकरेज करायला किंवा त्यांना टू मेक देम अंडरस्टँड की दिस इज ऑल्सो समथिंग दॅट यू शुड ट्राय, गिव्ह इट अ ट्राय वन्स. आता आम्ही पहिल्यांदा मॉन्सून क्लासिक केली तेव्हा आम्हाला पण म्हणजे होईल की नाही बघू काय. आता वी लव्ह इट. सो अनलेस समबडी ट्राईज इट ते होणार नाही आहे. सो ह्याच्यासाठी काही तुझ्याकडे प्रोग्राम्स आहेत का किंवा हाऊ डू यू एनकरेज पीपल टू कीप ऑर टू साइन अप फॉर युअर इव्हेंट अँड देन कीप डुईंग इट? नाही. सो खूप म्हणजे चांगला पॉईंट आहे हा की जे प्रोग्राम्स वगैरे जर आपल्याला फॉर समवन हुज थिंकिंग अबाउट की अरे हे होणार आहे का नाही माझ्याकडनं, करायचं का नाही, त्यांच्यासाठी प्रोग्राम्स ठेवायला पाहिजेत. ते अनफॉर्च्युनेटली माझ्याकडनं होत नाही. जे दॅट्स माय फॉल्ट. जे मला करायला पाहिजे ॲक्सेसिबल सगळ्यांसाठी. पण मी तुला एक एक्झाम्पल देतो. सो लास्ट इयर
एक पालघर ची एक पार्टिसिपंट होती. ओके. तर तिने मला फोन केला पर्सनली आणि आय एम लाईक ऑलवेज हॅपी टू आन्सर एनी कॉल फ्रॉम एनी सायकलिस्ट की बाबा मला हे आहे, तुम्ही कधी पण कॉल करा, आय एम लाईक प्रिटी हॅपी टू आन्सर द कॉल. सो तेव्हा तिने मला फोन केला की लाईक शी वॉज लाईक आय एम थिंकिंग ऑफ पार्टिसिपेटिंग इन मॉन्सून साय क्लासिक, पण मी आता काहीच चालवत नाहीये, मी आता 20 किलोमीटर चालवते आणि माझ्याकडे फक्त एवढा असा खूप मोठा क्लाइंब नाहीये. ओके. पण मग आपण कसं करू शकतो काही करायचं असलं तर. मग मी तिला थोडंसं गाईड केलं त्याच्यावरनं की अरे राईट नाव यू आर जस्ट, आणि दिस वॉज लाईक 3 months बिफोर द इव्हेंट. ओके. फोनवरनंच मी हे करत होतो किंवा टेक्स्ट मेसेजेसवरनं तिला की बाबा राईट नाव यू आर डुईंग लाईक 20 kilometers से थ्राइस अ वीक, लेट्स ट्राय टू इन्क्रीज दॅट टू से 50 kilometers थ्राइस अ वीक. आणि तुला तुझ्या पेसनी करायचं आहे, बरोबर. कुठल्याही कोणाबरोबरही कम्पेअर करायचं नाहीये बरोबर. की अरे याला 50 किलोमीटरला 1 तास लागतो, मला 1.5 तास का लागतोय. देर इज नो कम्पॅरिझन. राईट. ॲब्सोल्युटली करायचं नाही आहे. सो तिथपासून आम्ही चालू केलं आणि वी वर ॲट अ पॉईंट वेअर मी तिला म्हटलं का अरे जस्ट कम एक्सपिरियन्स द राईड, तू तामिणीच्या बेसपर्यंतच चालव, डोंट इवन हॅव टू रीच टू मुंबई गोवा हायवे, बरोबर. पण गेट द एक्सपिरियन्स फर्स्ट सो दॅट तुम्हाला आत्ताच्या राईडचा एक्सपिरियन्स असला की नेक्स्ट इयर इज गोइंग टू बी इझियर फॉर यू टू डू द कम्प्लीट राईड. मग तेव्हा ती अग्री झाली, ठीक आहे मी मला जेवढी जमेल तेवढी चालवते आणि ह्याच्यापर्यंत लेट्स स्टार्ट ऑफ विथ तामिणी बेसपर्यंत मला पोचायचं आहे, त्याच्यानंतर आपण बघूयात कसं. ओके. ती त्या दिवशी आली सकाळी, तिने मस्त चालवली तामिळीच्या बेसपर्यंत, अगदी एकदम मस्त होती. ती पुढच्या हायड्रेशन पॉईंटला आली आपल्या याच्या माणगावला, तिथपर्यंत पण एकदम मस्त होती ती. तिकडे मी आय थिंक तिला लास्ट बघितलेलं. ओके. त्याच्यानंतर मी तिला फिनिश लाईनला, तिने पूर्ण आंबेनळी सायकलवर चढल्यावर फिनिश लाईनला तिला हे केलं, ग्रीप केलं आणि मस्त चालवली. सो बरेच वेळा असं होतं की एक मेंटल ब्लॉक असतो की एवढं मोठं आहे, मला जमेल का नाही. बरोबर. पण जोपर्यंत तुम्ही ते ट्राय करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुमच्या आता लिमिट्स कुठे आहेत. आणि इट डझंट मॅटर इफ यू लाईक फिनिश इट ऑर नॉट, तुम्हाला यू गेट अन आयडिया की तुम्ही आता कुठपर्यंत. बरोबर. आणि मग देर इज ऑलवेज जस्ट वन वे टू गो. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट इयर यू आर ऑलवेज गोइंग टू बी बेटर दॅन राईट आता तुम्ही काय केलं. राईट. आणि हे माझा प्रचार लाईक हे मार्केटिंग करणं माझं खूप कमी पडतं. राईट. आयडियली हे खूप करायला पाहिजे मी. राईट. कारण मी तुला अजून एक एक्झाम्पल देतो. आता आम्ही ती टूर ऑफ तमिळनाडू आम्ही केली यावर्षी, तर दे काइंड ऑफ गिव्ह यू अ ब्रॉड आउटलाईन की साधारण एवढं एलिव्हेशन आहे हे. सो प्रॉबली ओव्हर 4 months you can put in these efforts so that it will be easier for you. बरोबर. बिकॉज दे हॅव दॅट मच ऑफ अ टाइमलाईन. बरोबर. तुझ्याकडे प्रॉब्ली तेवढी टाइमलाईन नाही, बट देन प्रॉब्ली यू कुड कम अप विथ सम प्लॅन्स दॅट मे हेल्प पीपल टू. आणि या आय डू नीड टू इनकॉर्पोरेट दॅट इन ऑल द challenges that I do. कारण आपण म्हणतोय की 30 लोक येतात. सो वेन वी वॉन्ट टू गेट न्यूअर पीपल, प्रॉब्ली दिस माइट help ऑल्सो हेल्प. कारण दॅट इज वन ऑफ द पर्पज ऑफ यू स्टार्टिंग दिस, राईट? लाईक यू सेड की ग्रासरूट्स पासून आपल्याला सुरू करायचं नाही. आणि बरेच वेळा लोकांना एक तो मेंटल हे पण असतो की अरे मी फोन करून विचारू का सिद्धार्थला. डझंट मॅटर, जस्ट कधी पण कॉल करा, काही इश्यू नाही. आणि कुठल्याही सायकलिंग बद्दल कुठलाही तुम्हाला प्रश्न असला तुम्ही कधी पण कॉल करून विचारू शकता. इट डझंट मॅटर तो माझा इव्हेंट आहे दुसऱ्याचा इव्हेंट आहे, इट डझंट मॅटर. तुम्हाला काही प्रश्न असला तरी कधी पण कॉल करू शकता. आणि जस्ट हे. आणि आय थिंक अंजली, म्हणजे ही पालघरवरनं जी आलेली अंजली नाव आहे तिचं, तिने मस्त चालवली. आणि दॅट म्हणजे तिने जेव्हा फिनिश केली ना तेव्हा सगळ्यांनाच एवढं भारी वाटलं, मस्त, खूप मजा आली तेव्हा. सही आहे. आणि आता आपण म्हटलं की आता अगेन इव्हेंट म्हणजे विच आर लॉंगर स्प्रेड ओव्हर लॉंगर डिस्टन्सेस, और सह्याद्री क्लासिक म्हण किंवा मॉन्सून साय क्लासिक म्हण किंवा इवन लेटस से अजून तुझी इम्पॉसिबल राईड म्हण. सो यू पास थ्रू व्हेरियस एरियाज. राईट. म्हणजे प्रॉब्ली कुठेतरी डिस्ट्रिक्ट पण चेंज होते, कुठेतरी ज्युरिस्डिक्शन चेंज होतं. तर तिकडचे लोकल जे आहेत, म्हणजे इवन से फॉर एक्झाम्पल ढाबावाला, राईट, जिकडे तू एखादा पिट स्टॉप ठेवतोय जो एक तिकडचा लोकल माणूस आहे, सो
त्यांची पण काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असते. मग ते लोक पण आजूबाजूच्या सांगतात की अरे असं असं होणार आहे, मागचे 3 वर्ष होत आहे तर आपण ह्यांना सपोर्ट करायला पाहिजे, असं काही होतं का? सो आयडियली होतो. ही जी आता फॉर एक्झाम्पल पार्टस रेस किंवा कुठली रेस बघायला गेलं तर लाईक देअर इज अ स्टार्ट पॉईंट, देअर इज अ फिनिश पॉईंट. नॉर्मली माझे जे स्टार्ट फिनिश असतात ते असे सॉर्ट ऑफ हॉटेल्स किंवा वेअर देअर इज लाईक गुड इनफ स्पेस फॉर एव्हरीवन टू अक्युमुलेट असे असतात. नॉर्मली हॉटेल्सच असतात ते. ओके. सो आता हे पाटस रेसचं आपण जर एक्झाम्पल घेतलं, तिकडचं जे आपलं व्हेन्यू पार्टनरच आपण म्हणूया त्यांना, तर ते एकदम मस्त सगळं अरेंज करतात. तिकडे त्यांच्या मित्रांना वगैरे सांगतात, तर तिकडे सगळे स्पेक्टेट करायला येतात. म्हटलं तरी 10 लोक येतात. आता ह्याच्यातनं माझ्या साईडनी अजून व्हायला पाहिजे, जे होत नाहीये. ओके. पण म्हणजे लिटरली मी विचार करत होतो की इफ वी गो टू अ फ्यू स्कूल्स ओव्हर देअर, की बाबा आमची इकडे रेस आहे, तुम्हाला वेळ असेल तर या बघायला. कारण हॉलिडेला सुट्टीच्या दिवशी रविवारी सॅटर्डे किंवा संडे. सो तसं जर मला करता आलं तर दॅट वुड बी आय मीन जस्ट मी विचार करतोय, बरेच वर्ष विचार करतोय की अरे आपल्याला करायचंय, पण ते अजून इम्प्लिमेंट झालेलं नाही. राईट. कारण दॅट ऑल्सो माइट हेल्प यू इन युअर फिलॉसॉफी. म्हणजे जेव्हा वेन यू से की ग्रास रूट्स मधनं लोक यायला पाहिजे, तर मुलं आली तर त्यांना थोडंसं अरे हे मस्त वाटतंय, म्हणजे ते सायकलनी प्रॉब्ली स्कूलला जात असतील. राईट. आता म्हणजे लाईक आता जस्ट आठवलं मला, आता ही आपली यावर्षीची जी सायक्लासिक झाली तेव्हा मायकल लेनिकला तो पार्टिसिपंट होता. तर हायवेवरनं चालवत होता, आपल्या ऑलमोस्ट पोलादपूरपर्यंत पोहोचला. पोलादपूरच्या आय थिंक एक 10 किलोमीटर आधी त्याला एक बाईकवर एक माणूस भेटला. त्याच्या समोर एक लहान मुलगी होती, आय थिंक 2 व्हीलरवर चालला होता, आणि तो बघत होता सायकलिस्टला, अरे बाहेरनं कोणीतरी आलाय, लाईक नाही म्हटलं तरी जर्मन म्हटल्यावर फेर हे दिसतं त्यांना. आणि मग तो प्रश्न विचारायला लागला की अरे तू काय करतोय, कुठनं आलाय वगैरे वगैरे. आणि दॅट गाय म्हणजे जो 2 व्हीलरवरचा होता, ही वॉज टीचर इन वन ऑफ द स्कूल्स ओव्हर. मग त्यांनी मायकलला विचारलं अरे तू येतो का आमच्याबरोबर. तर मायकल म्हटलं अरे माझा इव्हेंट चालला, मी नाही येत. म्हटलं नाही चला ना. मग तो घेऊनच गेला मायकलला. सो मायकलनी लाईक इव्हेंट मधनं ही वॉज गॉन फॉर 1 hour. त्यांनी 1 तास तिकडे लहान मुलांना सायकल दाखवली, व्हॉटएव्हर, असं बरंच काय सायकलिंग बद्दल सांगत होता. ही स्पेंट 1 hour विथ द किड्स ओव्हर देअर इन द स्कूल. आणि मग ही कंटिन्यूड अगेन. आम्ही असं बघत बसलो अरे हा आत्ता होता, गेला कुठे. आणि मग नंतर आला पुढे. त्याच्यानंतर मग जस्ट स्टोरी सांगत होता की अरे असे टीचर एक भेटलेले, मग ते घेऊन गेले आणि मला लहान मुलांशी बोलता आलं वगैरे वगैरे. सो आयडियली हे माझ्याकडनं व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युली आता तू म्हणालास तेव्हा सेम ऑर अ सिमिलर इन्सिडेंट हॅपन विथ अस. आमची एक आंबा पावनखिंड नावाची राईड असते. आम्ही कराडून चालू करतो, पावनखिंड पर्यंत जातो, तिकडे राहतो आणि वापस येतो. सो कराडून गेल्यावर उंदळे नावाचं एक गाव आहे, साधारण एक अबाउट 15-20 किलोमीटर्स ऑड असेल. तर असंच झालं आणि आमच्या एका को पार्टिसिपंटची सायकल पंक्चर झाली होती. पाऊस पडत होता, आम्ही सगळे थांबून टाइमपास करत होतो तिकडे, ते पंक्चर रिपेअर होईपर्यंत, कारण वी जनरली गो ॲज अ ग्रुप. तर एक जण थांबला तिकडे, रॅन्डम माणूस, आणि त्यांनी सगळं विचारलं. आणि तो म्हणला खूप पाऊस पडतोय, तुमच्याकडे काय चहा वगैरे का. म्हणलं नाही. म्हणला पुढे चला, 2 किलोमीटर आमची शाळा आहे, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चहाची सोय करतो. तो पुढे गेला. आम्ही पंक्चर काढून त्या शाळेत पोचलो. त्यांनी अख्ख्या शाळेला ग्राउंडवर बोलवलं होतं. आम्हाला सांगितलं की आता तुम्ही ह्यांना सांगा की सायकलिंगचे फायदे, असं इम्प्रॉम्प्टू. आणि अख्खं स्कूल मैदानात होतं. PT सर होते ते म्हणले मी इतक्या दिवस यांना सांगतोय की तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. मग त्या मुलांनी आमच्या सगळ्या सायकली त्या मैदानात चालवल्या. आणि ऍक्च्युली त्या लोकांना ना अजूनही ह्या गोष्टींचं अट्रॅक्शन आहे. आणि प्रॉबब्ली दिस इज वेअर द ग्रास रूट्स दॅट यू आर सेइंग माइट जस्ट स्टार्ट पिकिंग अप. 100%. सो इट्स अ नाईस. म्हणजे आता आपण जे काय बोललो त्याच्यामध्ये थोड्या आयडियाज आल्यात, तर लेट्स वर्क ऑन दॅट. आणि आपल्याला जर स्पोर्ट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर दॅट्स वेअर वी स्टार्ट, राईट. यंग किड्स गेटिंग ऑन द बाईक. करेक्ट. वेदर इट बी कॉम्पिटिटिव्ह ऑर नॉट, दॅट्स अ डिफरंट थिंग. बट लव्हिंग द स्पोर्ट ऑफ सायकलिंग, राईट, तिथपासून चालू व्हायला पाहिजे. कारण आपण कधी सायकलिंग जातो त्या लहान मुलं अशी जोरात आपल्याबरोबर ट्राय करत असतात की यायचं. मग त्यांना असं कधीतरी पुढे जाऊन दिलं की ते एकदम खुश होतात, मजा येते. दॅट्स अ नाईस मुवमेंट. मजा येते. नाही पण ते आयडियली व्हायला पाहिजे. लाईक माझ्याकडनं ते जास्ती व्हायला पाहिजे. पण
प्रॉब्ली दॅट इज हाऊ यू कॅन एनकरेज Yes. मोर पीपल की लोकल सपोर्ट आहे. तू आत्ता म्हणलं तसं स्कूलमध्ये जाऊन थोडंसं प्रमोशन, बरोबर. सो दॅट माइट हेल्प. ॲक्च्युली आमचा तो सह्याद्रीसाठी विचार चाललेला. हां So we had the venue partner over there. He had spoken to a few schools over there. की अरे ही अशी आपल्याकडे रेस असते. So we were supposed to organize a few sessions with the schools prior to the event. ते अनफॉर्च्युनेटली नाही झालं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम होईल. एक्झॅक्टली. इवन आपलं कोणीतरी बघत असेल तर somebody just might approach Right. us आणि definitely. we can just team up आणि नक्की do करायला something आवडेल. which is collaborative and which helps the community. 100%. So anybody who wishes to step forward and contact Siddharth, me, or both of us, we are open to any such 100%. ideas which promote cycling in any way. एक तर आहे ती तू ऑर्गनाईज करतोस, आणि तुझी अजून एक साईड आहे की तू आत्ता म्हणालास की किरीट सारखा आहे किंवा देवरथ सारखा आहे जे तुझ्या इव्हेंट्सला येतातच ॲज व्हॉलेंटियर्स, पण तू पण बऱ्याच रेसेस म्हणजे बऱ्याच वेगळ्या इव्हेंट्सला व्हॉलेंटियर म्हणून असतोस. हो जातो. सो ते काय मेंटॅलिटीने जातोस तू? नाही, सो बेसिकली मला सायकलिंग असू दे, रनिंग असू दे, मला स्पोर्ट्स आवडतात. त्याच्यामुळे मी व्हेरेवर पॉसिबल आय गो टू व्हॉलेंटियर. आता इव्हन BRFs ला वगैरे जातो. आता त्यांची क्लाइम द टशन नावाचं 1000 किलोमीटरची मोठी आहे असते. यावर्षी मला जायला नाही जमलं, पण मागचे 2 वर्ष मी माथेरानला होतो तिकडे मॅनेज करत तो पॉईंट. कारण तू डीसीला पण खूप ऍक्टिव्हली. सो डीसीला ते ह्याच्यामधलंच आहे, ते कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके इट्स नॉट अ व्हॉलेंटियर थिंग. ओके. पण येस, सो डीसीला पण मी असतो. डीसी ला आम्ही हे करतो, आपले ऑन रूट ऑफिशियल्स जे असतात, हां जवळपास 20 लोकांची टीम असते. ओके थोडंसं पुढे मागे होतं डिपेंडिंग ऑन द नंबर, राईट. पण 20 लोकांची टीम असते हू ऑफिशिएट द ॲक्च्युअल ओके रेस. सो बाबा रेसमध्ये व्यवस्थित चाललंय ना सगळं, चिटिंग नाही करत आहे ना, कोणाला काही गरज लागते का वगैरे वगैरे, रूल्स फॉलो करतायत ना. ओके. सो दॅट्स विथ WSSM. ओ नाईस. आता काय व्हॉट इज द पोर्टफोलिओ लुकिंग लाईक फॉर से 2026? आत्ता एप्रिलपर्यंत त्याचे सगळे ठरलेत. ऑब्व्हियसली आपल्या ऑगस्टमध्ये सायक्लासिक असणारच आहे. बरोबर. त्याची डेट अजूनही ठरायची आहे, पण ऑगस्टमध्ये ती असणार आहे. ओके. नेक्स्ट जर बघायला गेलं तर इट्स सॉर्ट ऑफ चॅलेंजेस सगळे. म्हणजे आता इम्पॉसिबल राईड आहे मार्चमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर ही आहे आपली पाटस रेस. ओके. सो दिस इयर वी आर लाईक सॉर्ट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा पाटस रेस इज गोइंग टू बी अ बिगर थिंग. ओके. पण ती साधारण कधी असते? ती 5 एप्रिलला आहे यावर्षी. ओके. एप्रिल. हो. सो मार्च इज इम्पॉसिबल राईड. एप्रिल इज पाटस रेस. ओके. जनरली पर मंथ काहीतरी एक मंथली एक इव्हेंट एक इव्हेंट ओके असतो, असं धरून जाऊयात. ओके. सो इम्पॉसिबल रेस, पाटस, त्याच्यानंतर एक छोटासा गॅप आहे. ओके. आणि मग डायरेक्टली मॉन्सून सायक्लासिक. आणि असं आहे. नंतर की अजून ठरायचं? हा, नंतर DC. ओके. आणि मग डिपेंडिंग ऑन द रूट मग परत आपल्याला काही वेगळा इव्हेंट ओके. करता आला तर. आणि हे सगळं लोकांना ज्यांना आता तुझं बऱ्याचशा गोष्टी ऐकून जर कशात पार्टिसिपेट करायचं असेल तर व्हॉट इज द बेस्ट वे टू रीच आउट? म्हणजे कॅलेंडर किंवा कसं कळतं? द बेस्ट वे इज जस्ट गिव्ह मी अ कॉल. ओके. 100%. कॅलेंडर जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या इव्हेंट्सच्या डेट्स वेबसाईट्सवर, माझ्या लाईक WSSMच्या वेबसाईटवर असते. वेबसाईट काय आहे? WSSM.in. ओके. ओके. वी विल जस्ट शेअर हिज कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑन द डिस्क्रिप्शन. सो ते लाईक वेबसाईट्सवर प्लॅन्ड इव्हेंट्स जे असतात पुढचे, ते अंडर इव्हेंट्स टॅब ते लगेच दिसतातच सगळे. ओके. ते सोडून जर सोशल मीडियावर बघायला गेलं तर एक काही ना काहीतरी पोस्ट वगैरे चालूच असतात, फेसबुक ॲज वेल ॲज इंस्टाग्राम. ओके. तर मग दोज मोस्टली पोस्ट आर रिलेटेड टू द अपकमिंग इव्हेंट्स. ओके. त्याच्यावरनं पण एक आयडिया येते की कुठला इव्हेंट कधी आहे पुढचा नेक्स्ट. ओके. आणि द बेस्ट वे टू गेट इन, म्हणजे तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर जस्ट पिक द फोन अप आणि कॉल. लाईक कुठलाही हे करायचं नाही, अरे आत्ता फोन करू का? इट डझंट मॅटर व्हॉट टाइम ऑफ द डे इट इज, यू जस्ट पिक अप द फोन अँड कॉल मी. ओके. नाईस. आणि असं काही डोक्यात एक खूप इव्हेंट असं खूप दिवसापासून चाललाय पण अजून तो झाला नाहीये, त्याच्यासाठी काय काम चाललंय, अशी त्याची काय झलक आहे ना? असा वेगळा इव्हेंट कुठला नाहीये. इट्स जस्ट लाईक पाटस रेस जी 2 वर्ष ऑलरेडी झालेली आहे, तीच आम्ही थोडीशी यावर्षी मोठी करतोय अजूनही. नॉट इन टर्म्स ऑफ लेंथ. ओके. लेंथ तेवढीच असणार आहे, पण इन टर्म्स ऑफ बाकीचं सगळं. सो वी आर ट्राईंग टू
do a catch prize for Okay. 3 categories this ओके year. नाईस. सो लास्ट इयर मी डिक्लेअर केलेले कॅश प्राइजेस आय थिंक सगळं मिळून 12,000चे कॅश प्राइजेस होते ओके डिक्लेअर केलेले. ओके ऑन द डे तिकडे एक जण आले, हां. ते म्हणले अरे मला खूप आवडते, आय गिव्ह यू लाईक 50,000 अजून. ओ नाईस. सो त्यांनी ते दिले त्या दिवशी आणि मग त्या दिवशी आपण ते पार्टिसिपंट्सला ते 50,000 होते ते ओके वाटले. नाईस. सो हे सेकंड एडिशनला. दिस एडिशन वी आर प्लॅनिंग टू हॅव 99,000 Oh, कॅश wow. प्राइज Nice. सो फॉर पार्टस रेस. सो दॅट्स अनदर बिगर. नाईस. आणि नंबर्स वाईज बघायला गेलं लास्ट इयर ऑलमोस्ट 100 होते, 98 पार्टिसिपंट्स होते पार्टसला. ओ दिस इयर वी आर प्लॅनिंग फॉर 150 ओ नाईस. अगेन. आणि hopefully- कसे आणायचे ते आपल्याला, म्हणजे तू हे जे म्हणलास की त्या एरियाजमध्ये जाऊन आपल्याला जे प्रमोशन हो, करायला हो. पाहिजेत. कारण मग लोकल कॉम्पिटिशन पण प्रॉब्ली येऊ शकेल. बरोबर. आणि जर तिकडनं लहान मुलं जर आले तर आय बी मोर दॅन राईट राईट खूप आवडेल मला राईट. ते जास्त. होपफुली स्पीकिंग व्हील्स मधनं पण अजून तुला काही लोक येऊ शकतील. कारण पीपल हॅव स्टार्टेड यु नो. एकदा तू म्हणलास तसं की एकदा थोडासा कॉन्फिडन्स आला ना की मग ह्याच्या पुढे काय हे होतच जातं. बरोबर. कारण सगळ्यांना ते ॲस्पिरेशन असतं. या. आणि लाईक वी ऑल्सो से यू ऑल्सो से की यू कॉम्पीट विथ युअर सेल्फ, म्हणजे मोर दॅन. बरोबर. हां. सो मला असं, म्हणजे मी बरेच वेळा बघितलंय की लोक घाबरतात, अरे सुदर्शन येतोय किंवा विठ्ठल येतोय त्याच्यामुळे मी जाऊन काय करू तिकडे. इट डझंट मॅटर. राईट. म्हणजे येस ते येत आहेत, पण मग ती मेंटॅलिटी. सो माझी नॉर्मली मेंटॅलिटी रेसेसची बघायला जर गेलो तर ती अशी असते, अरे सुदर्शन येतोय, चल मी जातो तिकडे कॉम्पीट करायला. मला माहिती आहे मी त्याच्या जवळपास पण नाहीये, बरं. पण मला तरी कम्पीट करायला मिळत आहे त्याच्याबरोबर. सो नॉर्मली ती माझी मेंटॅलिटी असते. आणि बरेच वेळा असं होतं की बाबा मला माहिती आहे मी फिनिश पण नाही करणार आहे, पण आय गिव्ह माय 100%. राईट राईट त्याच्यात जी मजा आहे ती वेगळी आहे. राईट. सो आय थिंक म्हणजे असं कुठे हे न करता की अरे आपण फिनिश करू शकू का, किंवा मग कोण येत आहे, दुसरे येत आहेत म्हणून मग मला अरे मी यांच्याबरोबर कसं, असं काही नाही. आय थिंक सगळे आपल्याकडचे जे सायकलिंग कम्युनिटीमधले लोक आहेत ते एवढे अकोमोडेटिंग आहेत राईट. की लाईक सगळ्यांना नवीन लोक आलेले आय थिंक आवडणार. बरं. सो कुठेही असं मनात कुठे हे ठेवायची गरज नाही आहे असं. नाईस नाईस. सही आहे. सो मजा आली ॲज ऑलवेज. गप्पा आपल्या काय थांबणार नाहीत. सो विशिंग यू ऑल द बेस्ट. आणि ॲज ऑलवेज मॉन्सून साय क्लासिकला तर आम्ही आहोतच. आणि वी विश यू टू ॲक्च्युली प्रमोट द ग्रासरूट लेवल थिंग. येस. आणि आय एम शुअर की काहीतरी आयडियाज अजून येतील आणि थिंग्स विल बी मच मोर बिगर अँड बेटर. डेफिनेटली. सो थँक्स अमित फॉर हॅव्हिंग मी. आणि खूप मजा आली चर्चा करायला. थँक्स.